हरिओम. मागच्या वेळेला आपण विवेकानंदांच्या पंजाब यात्रेबद्दल पाहिलं होतं. पंजाबच्या यात्रेची सांगता लाहोरला झाली. त्यावेळेला पंजाब एकत्र होता, पाकिस्तानातला आणि आपला पंजाब, आणि लाहोर हे त्यावेळेचं पाकिस्तानचं सगळ्यात मोठं शहर होतं. लाहोरमध्ये स्वामीजींची भाषणं झाल्यानंतर बराचसा तरुण वर्ग हा अध्यात्माकडे किंवा राष्ट्रवादाकडे खेचला गेला. किंबहुना अगदी भगतसिंगापर्यंतसुद्धा विवेकानंदांच्या स्फूर्तीची मुळं बघायला मिळतात. खूप पुष्कळ तरुण त्यांच्या आजूबाजूला गोळा झाले आणि त्यांनी देशसेवा आणि यात ईश्वर याचा लावलेला संबंध सगळ्यांना फार प्रभावित करून गेला. साधारण देवाचं काम किंवा अध्यात्म याचा राष्ट्राशी काय संबंध आहे असं आत्तापर्यंत वाटत नव्हतं. राष्ट्रसेवा ही देवसेवा होऊ शकते, देशसेवा आणि देवसेवेत फारसा फरक नाही असं प्रतिपादन ज्या पद्धतीने आणि कौशल्याने स्वामीजींनी केलं, त्यामुळे लाहोरमध्ये दोन्ही विचारांच्या लोकांना चालना मिळाली. एक जे सनातनी होते आणि दुसरे जे दयानंदांना अनुकरण करणारे होते. आर्य समाजाचा पगडा खूप मोठा होता. आर्य समाज तसाही राष्ट्रप्रेमाला उद्युक्त करणाराच होता. त्यामुळं आर्य समाज आणि सनातन धर्मांच्यातले जे अत्यंत विकोपाला गेलेले काही फरक होते ते स्वामीजींनी कमीही केले आणि दोघांना चालनाही दिली. असं लाहोरातलं किंवा पंजाबातलं आपलं काम संपवून स्वामीजींच्या पुढे काही प्रश्न उभे होते. प्रकृती ढासळत होती हे त्यांनाही कळत होतं, त्यांच्या जवळच्या लोकांनाही कळत होतं. त्याच वेळेला स्वामीजींना याची जाणीव होते, एक दोन वेळा तसं बोलूनही दाखवलं होते की आता आयुष्य फार राहिलेलं नाही आहे. इतक्या छोट्या राहिलेल्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे त्याची बहुतेक त्यांना कल्पना कालीमातेने दिलेलीच होती आणि तिच्या निर्णयानुसार त्यांचं सगळं चाललं होतं. त्यामुळे लाहोर संपल्यानंतर स्वामीजींनी लाहोर सोडू नये असा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला. येऊन सांगितलं स्वामीजींना आणखीन थोडे दिवस थांबा, आपण असं करू तसं करू. आजूबाजूची जी लोकं होती त्यांनी सांगितलं स्वामीजी आमच्याकडे या, पण स्वामीजींनी स्पष्ट सांगितलं की माझं आता इथलं काम संपलेलं आहे आणि मी एक निघायच्या अगोदर एक 4 दिवस स्वामीजी म्हणाले की मी इथून आता राजपुतानाला जाईन, राजपुतानातून मी काठियावाडला जाईन, काठियावाडला गेल्यानंतर मी खाली पोरबंदरकडे जाईन, तिथून खाली सयाजीराव गायकवाडांच्याकडे जायचं आहे बडोद्याला, तिथे जाईन आणि त्याच्यानंतर पुण्याला जाईन आणि टिळकांची भेट घेईन. असा एक त्यांनी कार्यक्रम आखलेला होता. तो झाला नाही. त्या पद्धतीने तो कार्यक्रम झालाच नाही आणि स्वामीजी त्या भागाकडे गेलेच नाहीत, ही गोष्ट वेगळी. हे साधारण लाहोरमध्ये निघायच्या अगोदर 4 दिवस स्वामीजींच्या मनामध्ये असं होतं की या प्रांताकडे जावं, सिंध प्रांताकडे जावं. पण ते त्यांच्या जेव्हा असं लक्षात आलं की त्यांची तब्येत जरुरीपेक्षा जास्त ही होती आहे, त्यावेळेला त्यांनी आपल्या समोरच्या कामांना प्राधान्य द्यायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या असं लक्षात आलं की अल्मोड्याला सेवियर दाम्पत्य येऊन थांबलेलं आहे, ज्यांना तो आश्रम काढायचा होता. तेव्हा त्यांना आश्रमाला जागा मिळत नव्हती. पण पाहिलं त्या आश्रमाची जागा शोधत होते आणि जागेसाठी काय इतका शोध चालला होता, तर या जागेला पाहिल्यानंतर स्वामीजींनी सांगितलं पाहिजे की ही ती जागा, असं म्हणून दरवेळेला जागेची काही प्रपोजल्स यायचे आणि स्वामीजी ती नाही म्हणून सांगायचे. कदाचित त्यांना माहिती होतं ती जागा कुठे आहे किंवा त्यांना माहिती होती की ती जागा अजून मिळणार नाही आहे. या दरम्यान या सेवियर दाम्पत्यांनी असं सांगितलं की आम्ही भारतामध्ये येऊन पुष्कळ दिवस झालेले आहेत, आमचा जो काही रिटायरमेंटचा पैसा आहे, आणि ते इंग्लंड सोडून आलेले होते, तेव्हा हा पैसा घालून आम्ही एक अनाथ मुलांसाठी काहीतरी अतिथीगृह चालू करावं असा त्यांनी एक विचार मांडला आणि डेहराडूनमध्ये त्याच्यासाठी जागा घेतो असं स्वामीजींना कळवलं. स्वामीजींच्यावर त्यामुळं असं बंधन आलं की आता डेहराडूनला जाऊन जर त्यांना हे करायचं असेल तर ती जागा योग्य की नाही हा निर्णय मात्र स्वामीजींचा होता. एक तो भाग होता. दुसरा एक भाग महत्त्वाचा असा होता की त्यांचं जे स्वप्न होतं, रामकृष्ण मिशन, हे त्यांचं स्वप्न होतं. मी गेल्यानंतर रामकृष्णांचा संदेश म्हणजेच विवेकानंदांचा संदेश
हा प्रत्येक भारतीयाच्या कानापर्यंत कसा पोहोचता येईल, पोहोचण्यासाठी संदेश शुद्ध आहे, पण संदेश जे पोहोचणार किंवा जे पोहोचवणार आहेत ते तितके शुद्ध असले पाहिजेत. म्हणून ब्रह्मचारी आणि संन्यासांची अशी पलटण उभा करावी की भारताच्या प्रत्येक भागामध्ये या लोकांनी जाऊन एक प्रकारची चळवळ जागृत करावी. 2 कामं त्यांना अपेक्षा होती रामकृष्ण मिशनकडून, की ज्या भारताची आध्यात्मिक पताका इतकी उंच फडकती आहे त्या आध्यात्मिक वारशाला सांभाळणारं कोणीतरी असलं पाहिजे. अशा सांभाळणाऱ्या व्यक्तीला ते ब्राह्मण म्हणत असत. म्हणून असे ब्राह्मण की ज्यांच्या बुद्धिमत्तेचा संपूर्ण वापर या देशामध्ये असणारी जी आध्यात्मिक धरोहर आहे त्याला टिकून ठेवणारी असावी, आणि त्याच वेळेला या उपनिषदांचा आणि वेदांचा अभ्यास करणारी मंडळी जी आहेत त्यांचा संसारामध्ये काही एक काडीचा उपयोग नाही असा जो समज सगळ्यांचा आहे तो दूर करण्यासाठी धर्माला एक वेगळी झळाळी आणून देण्यासाठी धर्म हा रोजच्या व्यवहारामध्ये आला पाहिजे असं स्वामीजींचं स्पष्ट मत होतं. म्हणून डायनॅमिक रिलिजन असं ते स्वतःच्या धर्माला म्हणायचे. मला वेदांच्या पुस्तकामध्ये बंद असलेला धर्म नको आहे. ज्याला वेदांचा अभ्यास करायचा त्याने खुशाल वेदांचा अभ्यास करावा आणि आपली प्रगती करून घ्यावी, पण ज्याला वेदांचा अभ्यास शक्य नाही त्यांनी आपल्या मुक्तीची आस सोडून का द्यावी. तो हिंदू असेल. स्वामीजी तर एके वेळेला असंही म्हणालेत की भारतातल्या सगळ्या स्त्रियांना जर मुक्ती हवी असेल तर स्वामीजींचं एक वाक्य आहे, शिव या शब्दामध्ये इतकी मोठी ताकद आहे की आपलं जेवण करताना सुद्धा मध्ये मध्ये त्या जर शिव शिव व्यवस्थित म्हणाल्या तर त्यांना मुक्ती मिळू शकेल असं प्रतिपादन स्वामीजींनी एका ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की धर्म आणि धर्म हा आचरणातून दिसतो, विचारातून प्रकट होतो, पण दिसतो आचरणातून. त्यामुळे परोपकार हा पुण्याय पापाय परपीडनम हे 100 वेळा जरी घोकलं तरी ज्याला त्याची गरज आहे त्याचं जोपर्यंत आपण काही करत नाही. म्हणून स्वामीजी म्हणायचे सेवा. अगदी शेवटी तर स्वामीजींचं असं मत झालं 1902 अगदी त्यांच्या निर्वाणाच्या पूर्वी फार प्रकट मत त्यांचं असं झालं होतं की या जगामध्ये कोणतंही ज्ञान नाही, सेवा हे एकच ज्ञान आहे. माझ्या प्रत्येक श्वासाला, म्हणून ते बुद्धाचं उदाहरण द्यायचं, ते म्हणत असत की बुद्ध श्वाससुद्धा स्वतःसाठी घेत नव्हते. अत्यंत आनंदाने एका लहान मुलाला शिक्षा देत असलेलं पाहून बुद्धांनी आपलं स्वतःची मान म्हणजे स्वतःचा जीव अर्पण केला होता त्या राजाला, फक्त त्याला सोडव म्हणून. इथे स्वतःच्या देहाची आसक्ती नव्हती. माझा जन्म, माझं जे जे काय चालू आहे ते दुसऱ्यासाठी असलं पाहिजे. म्हणजे स्वार्थाचा जिथं शेवट होतो, निस्वार्थपणाची भावना पराकोटीला पोचते, त्यावेळेला त्यांनी कोणत्याही ग्रंथाचं अध्ययन जरी केलं नसलं तरी तो साधू या पदाला प्राप्त होतो असं स्वामीजींचं मत होतं. तेव्हा रामकृष्ण मिशन वाढवायची असेल तर त्याला अर्थसहाय्य निश्चित लागणार आहे. आता या अर्थसहाय्याची गंमत अशी झाली होती की भारतीयांच्या दुर्गुणांपैकी एक दुर्गुण असा आहे की सगळ्यांचा जय जयकार होतो, उदो उदो होतो, पण त्याच्या अडचणीकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये अशी एक संकल्पना होती, खास करून बंगाल्यांच्या, की स्वामीजींनी अमेरिकेला जाऊन खूप पैसे मिळवून आणलेत, इंग्लंड अमेरिकेतून, त्यामुळे त्यांना पैशाची काही गरज नाही. परिस्थिती अशी होती की राखाल म्हणजे ब्रह्मानंद महाराज फार मुश्किलींनी मठ चालवत होते. मद्रासला शाखा निघालेली होती, कलकत्त्यामध्ये 2-3 शाखा निघाल्या होत्या, शहरानपूरला शाखा अखंडानंदांनी चालू केली होती, आणि नुसती शाखा नव्हती, काम चालू होतं. आणि कामसुद्धा असं होतं की कुठे प्लेग झाला तिथे मदत करायची, कोणाला जेवायला द्यायचं आहे, कोणाला अंगावर वस्त्र द्यायचं आहे, या सगळ्यांना पैसा लागत होता. ते भिक्षा मागून सगळीकडे गोळा करत होते, पण कमी पडत होता पैसा. यांच्या स्वतःच्या राहण्यासाठी त्यांनी कधीच तमा बाळगली नव्हती कोणत्याच संन्यासांनी. पण ज्यांना आपली शुश्रूषा ज्यांची करायची आहे त्यांना कमीत कमी कॉटेवर तरी ठेवायला लागेल, त्यांना कमीत कमी कांबळं तरी त्यांच्या अंगावर टाकायला लागेल, त्याच्यासाठी पैसा लागणार होता. तो पैसा कुठून तरी उभा करणं हे स्वामीजींना माहिती होतं की हे आपल्याला करावं लागणार आहे. आणखीन एक कारण होतं त्यांचं तिकडे जाण्याचं कारण, रामकृष्णांची पुण्यतिथी पहिली आपण पाहिली कशी साजरी झाली दक्षिणेश्वरला. पण तो जो नातू होता राणी रासमणीचा, त्रैलोक्य बाबू, तो थोडासा विचित्र माणूस होता. कारण त्याने स्पष्ट सांगितले की आता इथून पुढे दक्षिणेश्वरला तुम्ही यायचं नाही. रामकृष्णांची गुरूंची भूमी, जिथं रामकृष्णांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी सुद्धा त्यांना येऊ देऊ नये अशी परिस्थिती आली. आता प्रश्न असा होता की मग त्यांची पुण्यतिथी करायची कुठे? जागा हवी आहे. जागेची सुद्धा
परिस्थिती फार विचित्र होती. आपण पाहिलेलं आहे वराहनगरमध्ये ती किंवा बडानगर ज्याला म्हणतात, तिथे त्यांची कशी जागा होती ती आपण पाहिलेली आहे. म्हणजे तिथं भूतसुद्धा राहू शकणार नाही अशी जागा होती. आता थोडीशी आर्थिक परिस्थिती बरी झाली म्हणून ते आलम बाजार नावाच्या मठामध्ये आले होते. आता या आलम बाजार मठाची अवस्था अशी होती की खरोखर एकदा भूकंप आला तेव्हा कोणाला कळालं नाही, कारण नॉर्मलीच ती जागा एवढी हलायची की भूकंप आला म्हणून हल्ली की हलती म्हणून हल्ली हे कळेना अशी जागा होती. आता या जागेमध्ये राहिल्यानंतर अशा जागेमध्ये रामकृष्णांची बरं दुसरी गोष्ट, स्वामीजींचं नाव इतकं झालं होतं. बरोबर या 3-4 पाश्चात्य शिष्या, त्यातली ओलीबुल म्हणजे मिशिगनच्या गव्हर्नरची बायको, मोठ्या मोठ्या घरातून आलेल्या या स्त्रिया, पण त्या बिचारा त्या झोपडीमध्ये राहायच्या केवळ स्वामीजींच्या प्रेमाखातर. या मुलरबाई तर अशा होत्या की त्यांची इंग्लंडमध्ये 2-2, 4-4 प्रॉपर्टी असायच्या, पण त्या इथे झोपडीत राहत होत्या. तेव्हा स्वामीजींना याची काळजी पडली होती की यावर्षी रामकृष्णांच्या पुण्यतिथीचा उत्सव कुठे करायचा. असे सगळे बाकीचे प्रश्न मनामध्ये ठेवून स्वामीजी त्यांनी ठरवलं की आता आपल्याला हे सगळं करण्यासाठी डेहराडूनला जावं लागेल. तेव्हा त्यांनी मनातले सगळे बाकीकडे जायचे सगळे जे काही कार्यक्रम होते ते सगळे रद्द केले आणि तिथून स्वामीजी सरळ आले ते डेहराडूनला आले. 11-12 दिवस डेहराडूनला राहिले. या डेहराडूनच्या कार्यक्रमामध्ये अर्थातच आपल्या रामकृष्ण मठाच्या गुरुवंदींची वार्तालाप चालूच होता. स्वामीजींचं वैशिष्ट्य असं होतं की स्वामीजींना भेटायला प्रचंड लोक येत असत. स्वामीजी स्वतः प्रवचनं करत असत. आलेल्या साधारण 50, 60, 70, 80 लोक झाले की एखादं छोटंसं असंच प्रवचन पण होऊन जात असे. पण एवढ्या सगळ्यामध्ये स्वामीजींनी एक कटाक्षाने नियम पाळायला सुरुवात केली होती. तो म्हणजे मी जाणार आहे, आता माझ्याबरोबर असणारे माझे शिष्य आणि गुरुबंधू यांना दिशा दिली पाहिजे. आणि दिशा द्यायची असेल तर ज्ञानाची कास सोडता येणार नाही. म्हणून डेहराडूनमध्ये कितीही जरी ते व्यस्त असले कामामध्ये तरीसुद्धा स्वामीजींनी तिथे गेल्यानंतर रामानुजांच्या भाष्यावर आपली प्रवचनं आपल्या शिष्यांसाठी चालू केली. स्वामीजी एका वेळेला 2, 2.5 ते 3 तास रामानुजन यांनी केलेल्या, म्हणजे आता आपण शुद्धाद्वैताची गोष्ट करतोय, केवळ शुद्धाद्वैत कसा आहे, त्याचा फरक आपल्या अद्वैताशी कसा आहे, आणि केवलाद्वैत, शुद्धाद्वैत आणि अद्वैत या तिन्हींचा उगम कसा वेदांमध्येच आहे हे सांगण्यामध्ये स्वामीजींनी हे 12 दिवस आपल्या शिष्यांना शिकवताना घालवले. त्याच वेळा अच्युतानंद नावाचे जे आपण पाहिलं मागच्या वेळी आर्य समाजातले होते ते इकडे आले आणि स्वामीजींच्या बरोबर अच्युतानंद झाले. त्यांचा अभ्यास दांडगा होता. स्वामीजींनी सांगितलं मला आता बोलायला त्रास होतोय, तू सांख्य तत्त्वज्ञान घे. स्वामीजी बसलेले असायचे, सांख्य तत्त्वज्ञान सांगितलं जायचं, स्वामीजी ऐकत असायचे, तिकडून प्रश्न येत असायचे आणि कुठेही येऊन स्वामीजी बघायचे. चुकलेलं नाही तोपर्यंत स्वामीजी शांत बसलेले असायचे. जिथं चुकलं असेल तेवढा थांबून सांगणाऱ्याला पण सांगत असत, प्रश्न विचारल्याला पण सांगत असत. असं सगळं झाल्यानंतर प्रश्न उत्तरं कधी कधी, आणि प्रश्न विचारणारे कोणी साधे नव्हते, सगळे गुरुबंधू किंवा शिष्य, म्हणजे ज्यांचा अभ्यास झालेला आहे. एक शिष्य असा होता की त्याने नंतर भगवद्गीतेची टीका लिहिलेली आहे. अशा पातळीचे शिष्य असूनसुद्धा अत्यंत काही तरल शंका येतात. आजसुद्धा आपण सांक्षेप शारीरिक वगैरे वाचायला घेतलं की आपल्या लक्षात येतं की केवळ बिंब प्रतिबिंबवाद किंवा अवच्छेदवाद या वादांवर 400 श्लोकांच्या टीका कशा. एक पंचदशी आपण पाहिलेली आहे. पंचदशी साधारण आपल्याला अवघडाकडे घेऊन जाते, पण साधारण म्हणण्याचं कारण असं आहे, जो खरा वाद आहे, सर्वज्ञात मुनी म्हणजे सुरेश्वराचार्यांचे शिष्य, म्हणजे शंकराचार्यांचे सुरेश्वराचार्य, सुरेश्वराचार्यांचे सर्वज्ञात मुनी. सर्वज्ञात मुनींनी लिहिलेली काही पुस्तकं जर वाचणार असं लक्षात येते की किती बारीक विचारांवर हे सगळं, आणि हे सगळं हे केवळ थिअरॉटिकल नाही आहे. अनुभूती झालेले ब्रह्मज्ञानी माणसं जेव्हा याचा विचार करतात तेव्हा त्या शंकांना काहीतरी वेगळं स्वरूप येऊन जातं. आणि म्हणून या सगळ्यावर चर्चा त्यांची चालू असायची. या डेहराडूनमध्ये 10-12 दिवस काढल्यानंतर स्वामीजींनी तिथे असा निर्णय जाहीर केला की आता माझं इथलं काम संपलं असेल तर मला जावं लागेल, कारण खेत्रीचे महाराजांनी बोलवलेलं आहे. गंमत अशी झाली होती की राणी एलिझाबेथ हिची गोल्डन ज्युबिली झाली होती 1897 साली. याच्यासाठी भारतातले बरेचसे राजेरजवाडे गेले होते, पैकी अजित सिंगसुद्धा तिकडे गेले होते. ते तिकडची यात्रा संपल्यानंतर, म्हणजे या राणीच्या गोल्डन ज्युबिलीचा जो सोहळा होता तो सोहळा संपल्यानंतर त्यांनी युरोपची टूर केली आणि ते आता
परत भारतात येत होते. पण यायच्या वेळेला त्यांनी ते नेहमी माहिती करून घेत असत की आपले गुरु कुठे आहेत. त्यांच्या जेव्हा लक्षात आले की गुरु डेहराडूनला गेलेले आहेत, त्यांनी बोटीवरून पत्र पाठवलं होतं की महाराज तुम्ही खेत्रीला यावं अशी माझी इच्छा आहे. एक 8-10 दिवसासाठी विश्रांती का म्हणून तुम्ही यायला हरकत नाही, यावं अशी विनंती केली होती. म्हणून महाराजांनी असं ठरवलं स्वामीजींनी की चला आपल्याला आता खेत्रीला जावं लागेल. आणि म्हणून खेत्रीला जाण्यासाठी स्वामीजी डेहराडूनवरून निघाले. डेहराडूननंतर रेल्वेने निघाले. डेहराडूननंतरचा रेल्वेचा जो स्टॉप येतो, शहर जे येतं ते शहरानपूर. या शहरानपूर, आता गंमत अशी झाली होती की लोकांना स्वामीजींची सवय झाल्यामुळे स्वामीजींचा जो कार्यक्रम असायचा त्याच्यावर लोकांची नजर असायची. शहरानपूरच्या लोकांना असं कळालं की स्वामीजी इथून जाणार आहेत आणि मागच्या वेळेला इथून गेले त्यावेळेला थांबलेले नव्हते. म्हणून स्वामीजी निघायच्या अगोदरच काही लोक तिथे येऊन पोचले आणि त्यांनी सांगितलं शहरानपूरला 2-3 दिवस काय म्हणा स्वामीजी तुम्ही थांबलं पाहिजे. स्वामीजी तिथं थांबले 2-3 दिवस. काही प्रवचनं, काही लोकांना भेटी वगैरे सगळा प्रकार झाला आणि शहरानपूरहून स्वामीजी दिल्लीला पोचले. आता दिल्लीला पोचल्यानंतर स्वामीजींच्या स्वागतासाठी तयारी अशी न करता, आणि स्वामीजी थांबणार नाही तसं सांगितलं होतं, तरीसुद्धा दुसरी रेल्वे घ्यायला लागणार आहे म्हटल्यानंतर पहिल्या रेल्वेतून उतरायला लागेल आणि दुसरी रेल्वे दुसऱ्या दिवशी असेल, म्हणजे एक दिवसाचा तरी मुक्काम नक्की आहे. म्हणून दिल्लीतली लोक आली होती. स्वामीजींनी स्पष्ट सांगितलं मला आता इथे थांबून काहीही प्रवचन वगैरे करायचं नाही, माझी तब्येत संपलेली आहे. म्हणून स्वामीजी दिल्लीला थांबले खरे, पण त्यांनी प्रवचनं करणार नाही म्हणून सांगितल्यानंतर लोकांनी मग घोळक्याने येऊन भेटायला सुरुवात झाली. 100-100, 200-200 लोक यायची, स्वामीजींच्याकडनं काहीतरी ऐकायचं आणि निघून जायचं, असं चालू होतं. या दिल्लीमध्ये स्वामीजींची भेट एका त्यांच्या जुन्या शिष्याशी म्हणता येणार नाही, कारण ते शिष्य नव्हते, पण हितचिंतक म्हणून किंवा स्वामीजींच्याबद्दल अत्यंत आदर असणारे एक नटकृष्ण म्हणून होते. हे नटकृष्ण कोण होते तर आपण फार पूर्वीच्या काही पहिल्या सुरुवातीच्या प्रवचनामध्ये पाहिलं की परिव्राजक व्रतामध्ये स्वामीजींचे पहिले शिष्य स्वामी सदानंद म्हणून होते. हे सदानंद हाथरस या स्टेशनवर त्यांना भेटले होते आणि आपण पाहिलं की कसं ते म्हणाले की मी तुमच्याबरोबर येतो आणि मग स्वामीजी म्हणाले नको आणि मग ते म्हणाले मी सगळं करतो वगैरे वगैरे. त्यावेळेला तिथे 2 व्यक्ती होत्या ज्या स्वामीजींच्या मागे लागलेल्या होत्या, म्हणजे भक्त झाल्या होत्या. त्यातले एक सदानंद होते आणि एक हे नटकृष्ण होते. स्वामीजींची त्यांच्यावर मर्जी होती, कारण हे नटकृष्ण जे होते ते खरोखर वेदांती होते, अभ्यास करणारे होते, स्वामीजींच्याबद्दल अत्यंत भक्तिभाव होता. हे दिल्लीमध्ये भेटले. आता हे नटकृष्ण इतके स्पष्ट वक्ते होते आणि स्वामीजींच्याबरोबर इतका खुलेपणानं बोलणारी फार कमी माणसं होती, त्यापैकी ते एक होते. गमतीचा भाग म्हणजे जेव्हा हाथरस सोडलं तेव्हा स्वामीजींनी एक छोटी विनंती केली होती, कारण हे रेल्वेचेच लोक होते ना विशेष व्हायच्या अगोदर. तेव्हा त्याने सांगितले की हाथरसवरून जेव्हा मी निघणार आहे सदानंद, तेव्हा मला 2ऱ्या वर्गाचं तिकीट मिळेल का, कारण 3ऱ्या वर्गातनं फिरून फिरून मला त्रास होतो आहे. 2ऱ्या वर्गाचं तिकीट मागितल्याबरोबर ह्या नटकृष्णाने सांगितलं स्वामीजी संन्यासाने आराम करायचा नसतो, असं बोलणारे हे नटकृष्ण ते स्वामीजींना ते आवडायचे, खूप मोकळ्या मनाचे होते. ते तिथं दिल्लीला भेटले. स्वामीजींनी आलेल्या सगळ्या लोकांना सांगितलं की मी नटकृष्णाबरोबर राहणार आहे. हा गरीबही माणूस होता आणि कमी शिकलेला सुद्धा होता, वेदांताचा अभ्यास होता पण शिकलेला कमी होता. स्वामीजी त्याच्याबरोबर राहिले. त्यांना स्वामीजींना काही ताबडतोब प्रश्न विचारले, स्वामीजी इतकी मंडळी तुमच्याबरोबर आलेली आहेत, यांनी डोक्यावर केस कसे वाढवलेले आहेत, शिखा दिसती आहे पण केस का वाढवलेत. स्वामीजी म्हणाले ते ब्रह्मचारी आहेत, अजून दीक्षा दिलेली नाही आहे, दीक्षा दिली की ते हे करतील. मग हळूच स्वामीजींच्याकडे बघितलं, तुम्ही काय परमहंस आहे का म्हणाला. स्वामीजी म्हणाले हो मी परमहंस आहे. थोडे विचित्रग्रस्त होते आणि मग मात्र त्यांनी स्वामीजींना सांगितलं मला एक वैयक्तिक प्रश्न विचारा म्हणून सांगितलं. आपल्या मराठीमध्ये आह्निक नावाचा एक शब्द आहे. आह्निक करतो म्हणजे नेमकं काय करतो आपण. अगदीच मूर्ख भाषेमध्ये हा शब्द स्नान म्हणून वापरला जातो. तर स्नान आणि म्हणजे आह्निक नव्हे, स्नान करून आह्निकाला सुरुवात होते. आह्निकामध्ये प्रार्थना येते, अर्चना येते, चेष्टा नावाचा एक प्रकार आहे तो येतो आणि त्याची एक सुसंगत पद्धत आहे. पूर्वमीमांसेच्या शास्त्रानुसार अर्चना आह्निक करायचं असतं. आह्निक पहाटे करतात, स्नानानंतर करतात. असं जसं पूर्वमीमांसेमध्ये सांगितलं आहे तसंच्या तसं आह्निक कैक वर्षे हे नटशास्त्री करत होते. आता नटकृष्ण हे करत असल्यामुळे त्यांनी स्वामीजींना विचारले की स्वामीजी इतकी वर्ष झाली हे सगळं मी असं करतो आहे, अजून काही दर्शन नाही किंवा काही नाही, पुढे काही प्रगती वाटत नाही आणि मला आता त्याचं खूप वाईट वाटायला लागलेलं आहे. मग स्वामीजींनी त्यांना एक छोटासा
मंत्र दिला संस्कृतमध्ये आणि म्हणाले हे सगळं सोडा आणि हा मंत्र एवढा तुम्ही घ्या. आणि तिथे त्यांना तो मंत्र दिला स्वामीजींनी. दीक्षा दिलेली नाही, पण मंत्र दिलेला आहे. स्वामीजींनी दिलेल्या मंत्रानंतर नटकृष्णांची आध्यात्मिक प्रगती प्रचंड झाली. स्वामीजी बऱ्याच ठिकाणी आपल्या स्पर्शाने, आपल्या मंत्राने, या दोन्ही प्रकारांनी त्यांनी काही लोकांना, बऱ्याचशा लोकांना अध्यात्म मार्गामध्ये उद्युक्त केलेलं आहे. त्यांच्या स्पर्शाने किंवा मंत्राने, मंत्र देतानाच मनातल्या बऱ्याचशा विचारांची वादळच आपण थंड व्हायची. पुढे आपण पाहणार आहोत भगिनी निवेदिताच्या बाबतीत काय झालं ते. कारण असं आहे की ही सगळे जितकी लोक मंत्राला किंवा स्पर्शाला प्राप्त होती ते सगळे अध्यात्मामधले तयारीचे लोक होते. ते कोणी असे लेचेपेचे नव्हते. त्यांची चित्तशुद्धी झालेलीच होती. पण एक दिशा विचारांना मिळाली नाही तर अध्यात्माचं तारू जरा इकडे तिकडे भटकत राहतं. म्हणून गुरु 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 जे म्हटलेलं आहे त्याचं कारण तिथे आहे. म्हणजे जे कैक वर्षाच्या अथक परिश्रमाने जमत नाही ते केवळ एका क्षणामध्ये इकडून तिकडे करण्याची ताकद गुरूंच्याकडे असते. तेव्हा हे दिल्लीला हे झाल्यानंतर स्वामीजी दिल्लीमध्ये त्यांचं आवडतं जर काय असेल, स्वामीजी कुठे गेले तर ऐतिहासिक स्थळं पाहणं. स्वामीजी लाल किल्ला बघायला गेले. स्वामीजींनी कुतुब मिनार बघितला आणि नुसता बघितलं नव्हे, जेवढी मंडळी बरोबर होतं त्या ओलीबुल बरोबर होत्या, भगिनी निवेदिता बरोबर होती, जोसेफाईन मॅकलिऑड देवमाता बरोबर होत्या, या सगळ्यांना ते दाखवत होते की हे कसं झालं. जेव्हा आग्र्याला ताजमहाल बघायला गेले त्यावेळेला स्वामीजी ताजमहालाचं जे वर्णन करत होते त्याचं वर्णन करतानाचं वर्णन ओलीबुलनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आम्ही शहाजहानला बघितलेलं नाही, पण शहाजहान कसा असेल हे आम्हाला दिसलं. स्वामीजी शहाजहानचं वर्णन करताना शहाजहानच्या आवेशामध्ये गेले आणि संपूर्ण जसं काही मी काल बांधला आहे ताजमहाल अशा पद्धतीने एक एक कोना कसा झाला असं सांगत ते फिरत होते. स्वामीजींचा स्थापत्यशास्त्रावर इतका मोठा अभ्यास होता की स्वामीजी त्यातली कोणती एक किनार घेऊन याचा विकास कसा झालेला आहे गेल्या 2000 वर्षामध्ये ते सांगत असत. सरस्वती आणि गणेश या दोघांच्या आशीर्वादाची परिसीमा म्हणजे स्वामीजी होते. बरं, हे सगळं होत असताना स्वामीजींच्या मनामध्ये किंवा त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये कपर्दिकसुद्धा मी काही सांगतोय अशी भावना नव्हती. किंबहुना एखादा असा धबधबा कोसळल्यानंतर कुठेतरी आपल्याला बरं वाटतं इतकं मी सांगितलं, तोही भाव त्यांच्याकडे नव्हता. जे काय व्हायचं ते मॅटर ऑफ फॅक्टली व्हायचं. एक असेल बरोबर त्यालाही सांगायचे, अनेक असतील त्यांनाही सांगायचे, कोणत्याही विषयावरून कोणत्याही विषयाकडे जायचे. याचा अर्थच असा होता की स्वामीजी जेव्हा जेव्हा बाहेर असायचे तेव्हा तेव्हा ते कुठल्या तरी वेगळ्या विश्वातच असायचे. स्वामीजींच्या बोलण्याची खासियत अशी होती की एक दिवस भक्ती या विषयावर बोलायला सुरुवात केली. राधाकृष्ण या भक्तीबद्दल बोलता बोलता स्वामीजी इतके पुढे गेले, बोलत राहिले, ऐकणारे ऐकत राहिले. 1 तास होऊन गेला, 2 तास होऊन गेले, 3 तास होऊन गेले. स्वामीजींना भूक लागली याची बाकीच्यांना जाणीव होती, कारण त्यांना मधुमेह होता. म्हणून एक दोघांनी त्यांना सूचना करायचा प्रयत्न केला, कोणी आवाज काढून सांगायचा प्रयत्न केला. स्वामीजी बोलतच राहिले. साधारण 4-4.5 तास झाल्यानंतर स्वामीजी जेव्हा थांबले तेव्हा स्वामीजींनी सांगितलं, स्वामीजी भोजन राहिलेलं आहे. स्वामीजी म्हणाले, भक्ती रस जर तुम्ही चाखत असाल तर तुम्हाला अजूनही भूक कशी लागते मला हेच कळत नाही आहे. तुम्ही त्याच्यासाठी मगाचपासून काही आवाज काढत होता का? इतका स्वामीजींचा आलेल्या विषयाशी समरस कसं व्हावं म्हणून स्वामीजींनी लौकिक ज्ञानाबद्दल बोलताना आणि आध्यात्मिक प्रश्नाबद्दल बोलताना सुद्धा जी खोली गाठलेली आहे तीच गाठलेली आहे. आपण खूप मागे एकदा असं पाहिलं होतं की शंकराचार्य स्वामीजी सांगताना बरेचसे लोक दिगमुडून ऐकत असत. त्याचं कारण असं होतं की शंकराचार्यांना इथं काय म्हणायचं आहे याच्याबद्दल वाद चाललेला असायचा. स्वामीजी स्वतः शंकराचार्यांच्या आवेशात जात असत. आपल्या जो भाग विचारांचा, मेंदूचा, बुद्धीचा जो भाग सहसा बाहेर येत नाही तिथे खूप गूढ खोल असे जाऊन शंकराचार्यांनी हा विचार कसा केला असेल हा शंकराचार्यांच्या भूमिकेमध्ये जाऊन स्वामीजी विचार करत असत. म्हणून हे होत असताना आणि याच एका कारणासाठी
सांप्रदायिक पद्धतीने जेव्हा कोणी भाष्य किंवा म्हणून शंकराचार्यांच्या भाष्यांना महत्त्व असण्याचं कारण काय आहे की वेदाच्या काळी मुनींना काय म्हणायचं होतं या मंत्रात ते फक्त शंकराचार्य सांगू शकले. लिहिलं खूप लोकांनी, मान्यता मिळालेलं फक्त शंकराचार्यांचं भाष्य आहे. तसं विवेकानंदांनी कर्मयोग ज्ञानयोगावर जे लिहिलेलं आहे त्याला मान्यता मिळण्याचं कारण इतकंच आहे की त्यांनी ज्या भूमिकेतून त्याचा विस्तार केलेला आहे ती भूमिका साधी भूमिका नाही आहे, असामान्य भूमिकेमधून ते नेहमी बोलत असत. आता इथे हे सगळं त्यांनी आग्रा दिल्ली वगैरे सगळं पाहिलं. हो, ताजमहाल, अकबर, शहाजहान या सगळ्यांची माहिती देत देत स्वामीजी दिल्लीहून निघाले. आता जेव्हा दिल्लीहून निघाले तेव्हा स्वामीजींनी त्या दिल्लीतल्या लोकांना सांगितलं, मला आता कुठेही प्रवचन करायचं नाही आहे, तितकी माझ्याकडे ताकद पण नाही आहे आणि मला खेत्रीला जायचं आहे. म्हणून ते तिथून रेवाडी नावाच्या गावाजवळ आले. रेवाडी गाव हे अलवारच्या जवळ पण पडतं. आता गंमत अशी झाली होती, स्वामीजी रेवाडीला जेव्हा उतरले तेव्हा खेत्रीच्या महाराजांनी निवडक 50 माणसं, छत्र, चामरं, घोडे, उंट सगळं घेऊन पाठवलं होतं स्वामीजींना घेऊन यायला. आणि अलवारची काही मंडळी, 100-200 मंडळी स्वामीजी रेवाडीला येणार आहेत म्हणजे तिथून अलवार जवळ आहे म्हणून ते येऊन थांबले होते. स्वामीजी यायच्या अगोदर ह्या दोन्ही ग्रुप्समध्ये एकामेकांशी बोलणं चालू होतं. तर ते म्हणाले, महाराजांनी पाठवले आम्हाला तर घेऊनच जायला लागणार आहे, त्याच्यात काही इलाज नाही, तर महाराज आम्हाला ठेवणार नाहीत जिवंत. अलवारवाले म्हणाले, इथून अलवार जवळ आहे, खेत्री खूप दूर आहे, येतील 4 दिवसामध्ये. असा हा सगळा वाद स्वामीजी यायच्या अगोदरच चाललेला होता. शेवटी त्या दोघांचं असं मत झालं की आपण काहीच करायला नको, स्वामीजी काय म्हणतात ते बघू, त्याप्रमाणे वागू. स्वामीजी आले, शांतपणे दोघांचं ऐकून घेतलं, म्हणाले मी अलवारला जाणार आहे. ठीक आहे. मग जितके खेत्रीची माणसं आली होती त्यांनी विचारलं, मग आता तुम्हाला कुठं घ्यायला यायचं आम्ही? स्वामीजी म्हणाले, मी इथून अलवारला जाणार आहे, तिथून जयपूरला जाणार आहे, जयपूरनंतर मला तुम्ही पुढे घेऊन चाललं. ते इथून उठले रेवाडीवरून, सगळे जाऊन जयपूरला जाऊन थांबले की तिथून महाराजांना घेऊन जायचं म्हणून. अलवारला स्वामीजी पोचले. आपण पाहिलं होतं परिव्राजक व्रतामध्ये स्वामीजी अलवारला आले होते. कोणी ओळखत नव्हतं. एका मुसलमान दिवानाने त्यांची ओळख करून घेतली होती आणि तिथे एक वृद्ध बाई होत्या. त्या नेहमी फळं किंवा असं काहीतरी स्वामीजींना द्यायच्या आणि त्या स्वामीजींना लाला म्हणायच्या. स्वामीजी अलवारला आले. अलवारच्या स्टेशनवर भयंकर गर्दी होती स्वामीजींना घ्यायला. तेवढ्या गर्दीमध्ये स्वामीजींनी त्या स्त्रीला ओळखलं आणि ताबडतोब तिच्याकडे गेले. एक वैष्णव संन्यासी होता त्यावेळी त्यांना ओळखणारा. या दोघांची, हे दोघंच मित्र होते त्यावेळेला. ते दोघांनाही स्वामीजींनी ओळखलं, त्यांच्याजवळून बसले, त्या बाईंची विचारपूस केली. सगळी लोकं थांबलेली बघत होते. दिवाण स्वतः बघत होते की स्वामीजी कोणाशी बोलत आहेत. स्वामीजींनी सांगितलं, तुम्ही मला आत्ता ओळखताय, या गावामध्ये मला ही दोघं होती, या दोघांनी मला इथं आश्रय दिला होता, माझ्याशी ते बोलत होते. असं म्हणून स्वामीजी अलवारला आले. अलवारचे महाराज त्यावेळेला इंग्लंडमध्ये होते, पण तिथून निरोप पाठवला होता, मी नसलो म्हणून स्वामीजींच्या स्वागतामध्ये काही कमी पडता कामा नये. 4 दिवस स्वामीजींचं अलवारमध्ये मोठं स्वागत झालं, लोकांच्या भेटी झाल्या, जुनी लोकं येऊन भेटायला लागली. थोडी बहुत तिथे प्रवचनंसुद्धा त्यांनी केली आणि तिथून स्वामीजी जयपूरला निघाले. जयपूर हे त्यावेळेला बऱ्यापैकी मोठं शहर होतं आणि राजस्थानामध्ये अनेक लोकांची अनेक राज्य असल्यामुळं त्या राजांची, जसे महाबळेश्वरमध्ये राजस्थानच्या सगळ्या राजांच्या एक कोठ्या होत्या. गरमीमध्ये इथे येऊन राहायचं. काहींच्या शिमल्याला होत्या, काहींच्या माउंट आबूला होत्या. तशा जयपूरमध्ये बऱ्याचशा राजांच्या कोठ्या किंवा बंगले होते, महाल होते. कारण कुठे दिल्लीला जाताना वाटेत उतरायचं कुठे तर आपल्याच महालामध्ये उतरायचं. त्यामुळे जयपूरला असणारी खेत्रीच्या महाराजांची जी कोठी होती, जो महाल होता, तो स्वामीजींना देण्यात आला. स्वामीजी तिथं राहिले. स्वामीजींच्या सरबराईला अजित सिंग म्हणजे महाराजांचा निरोप आल्यामुळं त्यांच्या स्वागताला आणि त्यांच्या खिदमतीला असणारे सेवक वगैरे सगळे बघून त्या सगळ्या युरोपियन बायकांना कौतुक वाटलं की काय स्वामीजी, तुमचं कळत नाही, कधी तुम्हाला कोणी भाकरी वाढायला नाही म्हणता, कधी तुम्हाला इतकी सेवा करणार. त्यावेळेस स्वामीजींनी सांगितलं, इथेच आत्ता जिथे आपण राहतो आहे याच वाड्यामध्ये रात्री 9:30-10च्या आसपास मी 3 दिवसाच्या भुकेनंतर 1 भाकरीचा तुकडा मागायला आलो होतो आणि याच कोठीमध्ये मला तो तुकडा देण्यापासून इथल्या खानसाम्यांनी मना केलं होतं. आज तो माझ्यासाठी जेवण बनवतो आहे. हे स्वामीजी सांगताना याच्यामध्ये कुठेही खंत नव्हती. 2 विचित्र परिस्थितींचं वर्णन करताना सुद्धा स्वामीजी आतून कधीही हललेले नसत. अशा पद्धतीने ते जयपूरला राहिले आणि मग जयपूरला जेव्हा हे प्रकरण झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की
कुठे जगामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी, स्वामीजींनी सांगितलं, चांगला उपदेश आहे, आपल्या लक्षात ठेवण्यासारखं आहे. अवस्था पूज्यते राजन ना तू शरीरानाम शारीरीनाम. आपल्या जागेचं महत्त्व म्हणून लोक आपल्यावर प्रेम करतात, आपल्यावर कोणी प्रेम करत नाही. राजा राजाच्या खुर्चीत बसला म्हणून त्याचं कौतुक होतं. ज्या दिवशी तो राजाच्या खुर्चीतून जातो, आणि ह्या एक श्लोक जरी कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसरने जर लक्षात ठेवला तर त्याचं नंतरचं आयुष्य दुःखात जाण्याचं काही कारण नाही आहे. त्याला होणारे सगळे नमस्कार फक्त त्या खुर्चीला होत असतात. आणखीन थोडंसं पुढं हेच जर तत्त्वज्ञान नेलं तर जो जो प्रवचन करून टाळ्या मिळवतो त्याच्या सगळ्या टाळ्या ह्या त्या शब्दाला असतात. ज्या वेळेला त्याचा त्या जागेशी त्याग होतो त्याच्यानंतर तो एकटाच असतो. याचा अर्थ अवस्था पूज्यते राजन, त्या अवस्थेला सगळे पूजतात. त्यामुळे तुमची खरी अवस्था काय आहे ती तुम्हाला समजली पाहिजे, हे त्यांनी तिथं त्यांना समजावून सांगितलं. आणि नंतर मग डिसेंबर महिन्यामध्ये साधारण 10 ते 17 डिसेंबर असा काळ होता, थंडीचा काळ होता. त्यामुळे स्वामीजींना फारसा त्रास होत नव्हता. जयपुराहून थंडीमध्ये तो सगळा एंटुराज, ज्याच्यामध्ये घोडे होते, उंट होते, आणि संपूर्ण प्रवास हा वाळवंटातून होता. स्वामीजी त्यांच्याबरोबर जायला निघाले. त्या स्वामीजींच्या बग्गीमध्ये 3-4 लोकांची व्यवस्था होती. लोक बरोबर भरपूर होते. आता समोरच्या बग्गीमध्ये स्वामीजी बसले म्हणजे ऐकायला काही येत नाही. मग आता काय करायचं, म्हणून सगळ्या मंडळींनी असं ठरवलं की स्वामीजींच्याबरोबर आळीपाळीने बसायचं. मग इतके किलोमीटर झाले की तुम्ही मागे, आता आम्ही ऐकायला बसतो. कारण स्वामीजींचं अस्तित्व, त्यांचा सहवास, त्यांचं बोलणं याची काहीतरी वेगळीच नजाकत होती. सामान्य माणसाला जर इतकी भुरळ पडत असेल तर जे गुरुबंधू आहेत, जे शिष्य आहेत, आणि या सगळेच शिष्य होते, या शिष्याच होत्या सगळ्या. भगिनी निवेदितांना वाटायचं आपण ऐकावंस, या मुलरबाई तर सगळ्या जगाशी त्यांचं वाकडं होतं, पण स्वामीजी हे त्यांचं आराध्य दैवत होतं. अशा पद्धतीने आळीपाळीने मागे पुढे करत कुठे थांबले विश्रांतीला की पहिल्यांदा ठरलेलं असायचं मी इकडे तू तिकडे, असं करून सगळे बसायचे स्वामीजींच्या बरोबर. आणि स्वामीजींना विषयांचं वावडं काहीच नव्हतं. वाळू कशी बनते इथंपासून, राजस्थानचा जुना इतिहास, याच वाळूमध्ये स्वामीजी म्हणाले चिखलाने दलदल भरलेली होती. त्याबरोबर त्या सगळ्या बायकांना अशा, केवढं मोठं हे वाळवंट आहे, तुम्ही कसं म्हणतात चिखलाने भरले. स्वामीजींनी सुरू केलं. 2600 साली इथून गाडी जाताना त्याची चाकं फसायची म्हणून बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्याचं वर्णन जे आहे ते वर्णन इथून ग्रीसमधून आलेल्या, अलेक्झांड्रियाहून आलेल्या जे काही सेलर्स होते, खलाशी, त्या खलाशांची यांचं बोलणं होताना ते म्हणाले की या प्रांतातून येताना आमच्या गाड्या रुततात, त्यामुळं माल डिलिव्हर करायला वेळ होतो, असं वर्णन पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी नावाच्या ग्रंथामध्ये रोमन राज्यामध्ये आहे. एका वेळेला त्या इतिहासाचं कौतुक वाटायचं, एका वेळेला स्वामीजींना इतकं कसं माहिती आहे याचं कौतुक वाटायचं. असं करत करत ते खेत्रीच्या बाहेर पोचले. आपले गुरु येणार म्हणून अजितसिंग महाराज आपल्या सगळ्या लोकांबरोबर, सगळ्या प्रधान आणि ते त्यांचं सगळं मंडळ हे सगळं घेऊन 100 लोक 20 किलोमीटर पुढे आले होते, 20 मैल पुढे आले होते स्वामीजींचं स्वागत करायला. स्वामीजी उतरल्या त्या ज्या जागी स्वामीजी थांबले त्या जाग्यावर अजितसिंगांनी साष्टांग दंडवत आपल्या गुरूंना घातला. आणि जेव्हा राजा असं करतो तर मागे एका पाठोपाठ एक ती लाईन लागलीच. त्यामुळे प्रधान, मग बाकीचे जे होते ते सगळे त्यांच्या पायावर लोळण घ्यायला लागले. स्वामीजींची आरती करण्यात आली. ज्या गावामध्ये ते येऊन थांबले होते त्या गावातल्या सगळ्या लोकांनी स्वामीजींची आरती केली. त्या गावामध्ये असणारं मोठं देऊळ जे होतं त्या देवळाचा पुजारी जो होता, नॉर्मली पुजाराला हे देतात, काहीतरी दक्षिणा देतात. त्या पुजाऱ्याने 20 रुपये स्वामीजींना दक्षिणा दिली. कारण आता म्हणाले ही दक्षिणा देवाला द्यायची असते, मी पुजारी आहे तेव्हा ही देवासाठी दक्षिणा म्हणून तिथे दक्षिणा दिली. त्याच्यानंतर स्वामीजी खेत्रीमध्ये आले. अगोदरच आपले महाराज इंग्लंडवरून आलेत म्हणून संपूर्ण खेत्री नटलेली होती. त्यात महाराज त्यांच्या गुरूंबरोबर आलेत म्हटल्यानंतर रस्त्यातून मिरवणूक सगळी चालू झाली. आणि मग त्यावेळेला सुख महाल नावाचा जो महाल होता, एका टेकडीच्या टोकावर खूप सुंदर बंगला बांधलेला होता, राजवाडा, या खेत्रीच्या महाराजांनी स्वतःच्या राहण्यासाठी. तो स्वामीजींच्यासाठी देण्यात आला. स्वतः शरद महालात राहिले, स्वामीजींना तिथं ठेवलं. आणि गंमत अशी झाली, दोघांचं वय साधारण एकच होतं. गुरु शिष्याचं नातं होतं. एक राजा होता, एक ज्ञानी होता, आणि दोघांचं भयंकर जमत असायचं. त्यामुळे त्याच्यानंतर अशी परिस्थिती झाली की सुखमहालात
स्वामीजी असल्यामुळे शरद महालातून स्वामीजी राजे सुखमहालात यायचे. तिथं गप्पा झाले की त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर स्वामीजी आणि राजे दोघे परत शरद महालात यायचे आणि असं रात्रभर चाललेलं असायचं. स्वामीजींना झोपेची फारशी सवय नव्हती. अजित सिंगांना असं वाटायचं की स्वामीजी आहेत तोपर्यंत जास्तीत जास्त आपण त्यांचा उपभोग घ्यावा. त्यामुळे दोघांची चर्चा व्हायची. दोघे एकमेकांबरोबर गाणी म्हणायचे, भजन म्हणायचे. स्वामीजींच्या आवाजामध्ये हे असल्यामुळे बरं आता या दोघांची भजनं चालू झाल्यानंतर स्वामीजींच्या आवाजातलं भजन ऐकायला मिळणार म्हणून ज्या महालामध्ये हे चाललेलं असायचं त्या महालातले सगळे नोकर, तिथल्या खानसामा मुदपाक खान्यात काम करणारे सगळी लोक सगळे कान लावून बसलेले असे की स्वामीजींचं गाणं ऐकायला मिळावं. स्वामीजींच्या गाण्यामध्ये एक वेगळी नजाकत होती. त्याची नजाकत असण्याचं कारणच होतं स्वामीजी गाणं म्हणायला सुरुवात करायची आणि समाधीमध्ये जायचे. त्यामुळे समाधीस्थ माणसाच्या तोंडातून येणारा आवाज कसा असतो याचा अनुभव आणि अनुभूती सगळ्यांनीच घेतलेलीच होती अगोदर. स्वामीजींची ही कारण स्वामीजींना कुठेही एखादी गोष्ट त्यांच्या अखत्यारीत नेऊन दिली म्हणजे दोन व्यक्तींचा जर संवाद होत नसेल तर स्वामीजी समाधीत जायचे. गाणं म्हणजे भजन म्हणायचं आहे स्वामीजी समाधीत. म्हणून स्वामीजींची प्रवचनं ही समाधीतली प्रवचन आहे. स्वामीजींच्या प्रत्येक कारण तोच विषय आहे. असंही नाही आहे की एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने ऐकलं त्याला परत ऐकायला मिळणार नसेल, पण त्यांच्याबरोबर असणारे नेहमीच ऐकत असायचे. त्यांना तर कंटाळायला पाहिजे कारण वेदांतावर हे 4थं लेक्चर आहे, 14वं लेक्चर आहे असं होऊ शकतं. पण त्यांच्या प्रत्येक प्रवचनामध्ये हा अनुभव यायचा. त्याचं कारणच असं होतं की सांगता म्हणून जेव्हा स्वामीजी आपली दमदार पावलं टाकत व्यासपीठाकडे यायचे त्यावेळेला त्यातला स्वामी संपलेला असायचा आणि एक समाधीस्थ माणूस इथं आलेला असायचा. असं स्वामीजी हे करायचे. असं हे खेत्रीला प्रकरण चाललं. घोडदौडीचा दोघांनाही शौक, त्यामुळे रोज खूप लांब रपेट करायची. स्वामी विवेकानंदांचं आणि घोड्याचं नातं फार जवळचं होतं. अगदी लहान असताना त्यांनी सांगितलं होतं मला काय व्हायचं आहे तर मोत्तद्दार व्हायचं आहे. त्यामुळे घोडा बघितला की स्वामीजींना भयंकर आनंद व्हायचा. स्वामीजी आणि हे राजे दोघे मिळून कैक मैल घोडदौडीला जायचे. तब्येत खराब असूनसुद्धा स्वामीजी त्यांच्याबरोबर जायचे. आणि स्वामीजींचं असं मत होतं की घोडा हा प्राणी जो आहे त्या प्राण्याशी आपली एक प्रकारची मैत्री वेगळ्या प्रकारची होऊ शकते. म्हणून ज्या पद्धतीने स्वामीजी घोडा हाताळायचे बरेचसे राजेसुद्धा म्हणायचे की बहुतेक आम्ही राजे असून, कारण राजांना तर लहानपणापासून घोडदळाचं प्रशिक्षण, स्वामीजींचं असं काही प्रशिक्षण झालेलंच नव्हतं. स्वामीजींच्या घरी लहानपणी घोडी होती पण म्हणून काय त्यांनी असा विशेष अभ्यास केलेला नव्हता. पण घोडसवारी हा त्यांचा एक शौकच होता. तोही त्यांचा इथे शौक पुरा झाला. आणि या खेत्रीच्या तिथे आणखीन एक गोष्ट अशी घडली त्याचा थोडासा आपल्यालासुद्धा संबंध लावता येईल. आपल्याकडे मनामध्ये शंका असते की भूत नावाचं प्रकरण आहे की नाही, भूताला अस्तित्व आहे की नाही, ही कपोलकल्पित कथा आहे की खरी आहे, याचा बराचसा उलगडा आपल्याला टेंबे महाराज, वासुदेवानंद सरस्वती किंवा चिले महाराज, शंकर महाराज यांच्याकडून तर होतोच. पण इथे प्रत्यक्ष स्वामी विवेकानंदांनी त्याचं अस्तित्व नुसतंच मान्य केलेलं नाही आहे, तर त्यांनी जिथं जिथं त्यांना भूत दिसलेलं आहे तिथं तिथं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे खेत्रीला जात असताना वाटेमध्ये त्यांनी या साराबुल्ला सांगितलं की एक भूत कालपासून खूप त्रास देत आहे. त्याला नंतर त्यांनी मुक्ती दिली असंही सांगितलेलं आहे. त्यांना हे माहिती होतं की ते कोणाचं आहे, त्यांच्याच नातेवाईकीपैकी कोणीतरी दूरचं नातेवाईक होतं ज्यांना लहानपणी त्यांनी पाहिलेलं होतं. त्यामुळे आणि ही पहिलीच गोष्ट नाही, नंतर काश्मीरामध्ये त्यांना दिसलं. रामकृष्णांच्या देहावसनानंतर 3 दिवसामध्ये त्यांना आणि त्यांच्याबरोबर चालत असणाऱ्या एकांना एक अत्यंत चमकदार भूत दिसलेलं होतं. शायनिंग घोस्ट असं त्याचं नाव दिलं आहे. आणि स्वामीजींनी असं सांगितलं की ते दुसरं तिसरं काही नव्हतं, रामकृष्णांचं रूप होतं असं स्वामीजी म्हणालेत. म्हणून कशांवर त्यांनी विश्वास ठेवायला सांगितलं किंवा त्यांनी स्वतः त्याचं वर्णन केलं त्यापैकी एक आहे भूत, ज्याला आपण घोस्ट असं म्हणतो. एक होली घोस्ट म्हणजे जे दिव्य सत्पुरुष आहेत ते. आणि गमतीचा भाग म्हणजे एकदा काश्मीरमध्ये प्रवास करत असताना स्वामीजींनी त्या हिला जोसेफाईन मॅक्लिओडला सांगितलं डाव्या बाजूला बघ म्हणून. ती बघितलं, तिने म्हटलं काय आहे, डाव्या बाजूला टेकडी आहे. ते म्हणाले तुला गंधर्व दिसत नाहीत का? स्वामीजींना गंधर्व दिसलेले आहेत. आणि तो गंधर्व दिसणारा जो प्रांत आहे तो साधारण नैनितालच्या जवळ आहे. तराईमधून जेव्हा आपण येतो त्यावेळेला काही टेकड्या लागतात, त्यातल्या टेकड्यांना तिथं नाव तेच आहे. त्या गावांमध्ये त्या टेकडीला नाव गंधर्व टेकडी असंच दिलेलं आहे. पण स्वामीजींना तिथं प्रत्यक्ष गंधर्व दिसलेले आहेत.
या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवण्यासारखं कारण असं आहे की असे बरेच काही अशी विश्व आहेत की जी आपल्या संवेदनांच्या पलीकडे आहेत. म्हणून परमेश्वराच्या प्रक्रियेचा हेतू आपल्याला कळतच नाही, पण प्रक्रियेची व्याप्ती पण कळत नाही. एका जीवनमुक्ताला एकदा असं विचारल्यानंतर त्यांनी असं सहज उत्तर दिलं होतं की पुनर्जन्म पृथ्वीवरच व्हावा असं कोणी सांगितलं आहे. या एकाच वाक्यात असं आपल्या लक्षात येतं की याचा अर्थ पृथ्वी सोडून अजून कुठेतरी जीव असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण इतक्या ब्रह्मांडाची त्यांनी निर्मिती केलेली आहे. त्याचं कारण काय आहे? तो एवढा मोठा गुरु शुक्र शनी कशासाठी फिरतायत, का वेगाने फिरतायत, तिथे अशा प्रकारची व्यवस्था काय आहे याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणून अशा काही अतर्क्य गोष्टी स्वामीजींना सहजपणे दिसायच्या आणि त्यांनी त्याचं अगदी अगदी खुल्यापणाने वर्णन करून सांगितलेलं आहे. इथे त्यांना ते एक हे दिसलं होतं, भूत दिसलं होतं. आता त्या खेत्रीमध्ये गेल्यानंतर असं पहिलं त्यांचं जे प्रवचन झालं, सार्वजनिक प्रवचन, ते प्रवचन एका शाळेच्या पटांगणामध्ये झालं. खेत्रीचं सगळ्यात मोठी जी शाळा होती त्या शाळेचा वार्षिक समारंभ पण होता. महाराज अजित सिंगांना अध्यक्ष केलं होतं आणि प्रमुख पाहुणे म्हणून स्वामीजी हजर होते. स्वामीजींनी इथं वेदांत या विषयावर प्रवचन केलं. स्वामीजींच्या प्रवचनाची आता कोण ऐकायला आलेलं असणार आहे? सगळी लोकं आली होती. म्हणजे ज्यांनी वेदांताचा अभ्यास केला आहे असंच नव्हे, पण ज्यांनी वेदांत नावाचा शब्द फक्त ऐकलेला ती लोकंसुद्धा होतीच. 2 तास भाषण झालं, पण 1.5 तासामध्ये स्वामीजींना थांबावं लागलं. तब्येत इतकी खराब झाली होती की स्वामीजींनी सांगितलं मला विश्रांती घ्यावी लागेल. मग आयोजकांनी सांगितलं की मग स्वामीजी पुढे काय करायचं? ते म्हणाले आता मला अर्धा एक तास तरी विश्रांती घ्यावी लागेल, 15-20 मिनटं तरी लागतील, त्याच्यानंतर मी बोलू शकेन. आयोजकांनी सगळ्यांना सांगितलं की स्वामीजींची तब्येत खराब आहे. शांत होते सगळे, कारण एवढं चांगलं प्रवचन चाललेलं एकदम थांबलं. स्वामीजी पाणी प्यायले आणि बाजूला बसले. विश्रांती घ्यायला लागणार म्हणून सांगितल्यानंतर सगळ्यांनी विचारलं, आयोजकांनी विचारलं काय करायचं? सगळे म्हणाले मी थांबतो. त्या अर्ध्या तासाच्या मधल्या गॅपमध्ये एकानेही एकही शब्द एकमेकाशी बोलला नाही. भारतीय लोकांच्या समूहामध्ये असं होणं शक्य नाही, एकामेकाशी बोलणं. कारण ब्रेक झाला म्हणलं की गप्पा चालू, पण इथे अर्धा तास. याचं आश्चर्य अजित सिंगांना वाटलं. अभिमान वाटले आपल्या गुरूंच्याबद्दल की काय पकड आहे. लोक असं विचार करत होते की ज्या सुखात आम्ही डुंबत होतो त्यातनं खाली यायला नको. या एका कारणामुळं कुणी कुणाशी बोलायचं टाळलं आणि सामान्यातला सामान्य वेदांत या विषयावर 1.5 तास ऐकल्यानंतर अर्धा तासाची विश्रांती काही न बोलता घेऊ शकतो. हे स्वामीजींची ताकद होती. स्वामीजी परत आले, राहिलेलं अर्धा तासाचं भाषण त्यांनी प्रवचन पूर्ण केलं. लोक भरल्या मनाने तिथून परत गेले. स्वामीजींचं भाषण संपल्यानंतर खेत्रीतल्या लोकांना अजित सिंग हे फार समाजाकडून कौतुक ज्यांचं व्हावं असे राजे होते. आपला राजा परत आला म्हणून प्रजेने त्यांच्यासाठी 5 ताटं भरून सोनं दिलं. अजित सिंगांनी नव्हे, अजित सिंगांना प्रजेने दिलं. इतकं त्यांचं प्रेम होतं. अख्खच्या अख्खं 5 ताटं असणारा जे काही नजारा होता तो सगळा त्यांनी शिक्षण संस्थांसाठी दिला, कारण आपल्या गुरूंनी शिक्षण संस्था चालवली पाहिजे असं सांगितलं. याच्यानंतर राजे स्वतः उठले, स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि स्वामीजींना मेहेर दिली. राजांनी मेहेर दिल्यानंतर बाकीच्या सगळ्या लोकांनी 1-1 रुपया मेहेर द्यायला सुरुवात केली. मेहेर संपली त्यावेळेला 3000 रुपये एकत्र झालेले होते. अख्खे 3000 रुपये स्वामीजींनी उचलले आणि रामकृष्ण मिशनला पाठवून दिले. रामकृष्ण मिशनला पैशाची गरज आहे याचा विचार करून लाहोरहून डेहराडूनला गेले होते. त्या पैशाचा कशी त्याची व्यवस्था करायची हे बघून ते खेत्रीला आले होते. माहिती होतं इथे पैसे मिळतील. अशा पद्धतीने तो खेत्रीचा सोहळा त्यांचा पार पडला. त्यांचं तिथलं जे राहणं होतं ते झालं आणि त्या वेदांतांच्या जे भाषण झालं त्या भाषणामध्ये फारच चांगल्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. एकमेव व्यक्ती आहे मध्ययुगीन किंवा अगदी अलीकडच्या काळापर्यंत शंकराचार्यांच्यावर अधिकारवाणीनं टीका करणारे फक्त स्वामी विवेकानंद आहेत. बाकी कोणीही आजपर्यंत शंकराचार्यांच्यावर टीका केलेली नाही. वाद केलेला आहे. शंकराचार्यांचं हे बरोबर नाही, आम्हाला हे वाटतं, इथंपर्यंत वाद झाला तो.
टीका करणारे स्वामीजी पहिल्यांदा आहेत. त्यांनी सांगितलं की जितकं हिंदू धर्माच्या उत्थापनामध्ये त्यांचं मदत आहे, तितकीच त्या क्लिष्टतेमुळे हिंदू धर्म बाजूला गेला, असं त्यांचं मत होतं. ते म्हणायचे धर्म हा माझ्या व्यवहारामध्ये आला पाहिजे, तो जितका माझ्या जवळ येईल तितका त्याचा उपयोग आहे. सगळ्याच जणांना शंकराचार्यांचं भाष्य कळावं इतकी कुवत नाही आहे, आणि काही टक्क्यांची कुवत असेल तर बाकीच्या राहिलेल्या लोकांनी मग धर्माचं जे मात्र करून ठेवलं की या किचनमध्ये माझा हिंदू धर्म अडकून पडला, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते स्वामी विवेकानंद म्हणते इट इज अ किचन रिलिजन. या भांड्याला हात लावला तर धर्म गेला आणि या भांड्याला लावला तर गेला नाही, अशी धर्माची जी अवनीती झालेली आहे त्याचं कारण धर्माच्या तत्त्वज्ञानापासून झालेली फारकत आणि त्याच्यासाठी तत्त्वज्ञानात आणलेला क्लिष्टपणा, आणि म्हणून त्यांनी शंकराचार्यांनी मध्वाचार्यांच्यावर तिथे टीकेची झोड उठवली होती. त्यांच्या श्रेयाबद्दल कधीच काही बोललेले नाही आहेत, त्यांचाच अभ्यास त्यांनी केलेला आहे, पण तो अधिकार जो आहे तो फक्त त्यांच्याकडे आहे. कारण ज्या दृष्टीने ते सगळं पाहत होते, एक विशाल दृष्टी धर्मासाठी त्यांची होती, त्या दृष्टीतून केलेला तो टीकेचा प्रहार होता. असं ते भाषण वेदांताचं संपलं. खेत्रीमध्ये त्यांचं राहण्याचं मोरवरलेस आता सगळं संपलं होतं. त्याने सांगितलं अजित सिंगाने की आता मला निघावं लागेल. ताबडतोब अजित सिंग म्हणाले थोडे दिवस आणखीन थांबता येईल का? स्वामीजी म्हणाले आता नको, मला निघायला लागेल. कसं जाणार म्हणून विचारलं. म्हणाले काही नाही, इथून आता मी जयपूरला जाईन आणि जयपूरहून मला आता कलकत्त्याला जायचं आहे. मग म्हणाले जयपूरपर्यंत तरी बरोबर येतो, पुढचे आणखीन 5 दिवस आपल्याला राहायला मिळेल. स्वामीजी जयपूरला आले. 5 दिवस स्वामीजी जयपूरला राहिले. जयपूरला असताना त्यांच्याबरोबर स्वामीजी राहिले. परत काही त्यांचे भेटी झाल्या. जयपूरमध्ये काही अजित सिंगांचे काही स्नेही होते, त्यांच्याकडे जाणं झालं. तिथून स्वामीजी अजमेरला आले आणि अजमेरला आलेले असताना जोधपूरचे महाराजा, त्यांचं नाव परबत सिंग, आपण काश्मीरचे एक परबत सिंग बघितले ते वेगळे. जयपूर म्हणजे मारवाड, जयपूर राज्य म्हणजे मारवाड राज्य. या राज्याची जोधपूर हे राव जोधा याच्यामुळं नाव पडलं. जयपूरच्या राज्यावर बसणारा चौथा राजा म्हणजे जोधा, त्याच्यावरून जोधपूर असं नाव पडलं. राव भिका म्हणून होते, त्याच्यावरून बिकानेर नाव पडलं. तर हा राव जोधा जो होता याचा जो मूळ संस्थापक जो होता, हा मूळ संस्थापक म्हणजे आपण जयचंदाचं नाव ऐकलेलं असेल. पृथ्वीराज आणि जयचंद, संयुक्ता म्हणून त्याची मुलगी होती आणि तो पळून गेला वगैरे वगैरे. त्यातला जो जयचंद होता हा जयचंद कनौजचा, उत्तर प्रदेशामधला. त्याचा जेव्हा महम्मद घोरीकडून पराभव झाला त्याच्यानंतर ते जवळजवळ घराणं संपल्यासारखं वाटत होतं. पण त्याचा जो नातू तो या ठिकाणी येऊन स्थायिक झाला जयपूरला. आणि त्या नातवाचं नाव होतं शिवाजी. इतिहासामध्ये शिवाजी हे पहिलं नाव जयचंदाच्या वंशावळीमध्ये येतं आणि दुसरी म्हणजे आपली शिवाजी. तर या शिवाजींचा मुलगा म्हणजे जोधा, ज्यांनी जयपूर केलं. तर या जयपूरच्या परबत सिंगांचं हे राजे अजित सिंगांसारखे खूप प्रगत राजे होते. एकतर ते अत्यंत खेळामध्ये उत्कृष्ट समजले जायचे. ही वॉज द बेस्ट रायडर ऑफ द कंट्री असं म्हणायचे त्यांच्याबद्दल. धर्मामध्ये त्यांची खूप आपुलकी असल्यामुळे स्वामी दयानंद सरस्वतींना त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतलं होतं. म्हणजे त्यांना प्रवचनांसाठी बोलवलं होतं, त्यांचा सन्मान केलेला होता. त्यांना जेव्हा असं लक्षात आलं की स्वामी विवेकानंद नावाचे सुद्धा स्वामीजी इकडे जात आहेत आणि आपल्याकडे आलेले नाही, त्यामुळे त्यांनी निरोप पाठवला की जोधपूरला तुम्ही 1 आठवड्यासाठी कमीत कमी या. त्यांच्या विनंतीला मान देऊन स्वामीजी अजमेरवरून जोधपूरला गेले. 5-7 दिवस त्या महाराजांच्या बरोबर राहिले. त्यांची तिथे बडदास्त होती. मग लोक आली, दर्शन झालं, जे व्हायचं तसं झालं. आणि मग स्वामीजी जोधपूरवरून जे निघाले ते कलकत्त्याला जायला निघाले. आता कलकत्त्याला जायला निघाले असताना जोधपूरहून त्यांना पहिल्यांदा खांडव्याला यावं लागतं. जोधपूर कलकत्ता अशी रेल्वे नव्हती त्यावेळेला. खांडव्याला मध्य प्रदेशमध्ये यायचं आणि तिथून मग रेल्वे बदलायची. या खांडव्याला आल्यानंतर खांडव्यामध्ये त्यांनी 4-5 दिवस मुक्काम केला. इथे त्यांचे हरिदास मित्रा म्हणून, जिथे पूर्वी एक आपण पाहिलं होते की खांडव्याला असताना ज्यांच्याकडे राहिले होते त्यांच्याकडेच राहिले. आणि आता मात्र त्यांच्या असं लक्षात आलं हरिदासांच्या की जे स्वामीजी माझ्याकडे नरेंद्र म्हणून राहिले होते विवेकानंद, आज ते इतके मोठे झालेले आहेत, ते खांडव्याला येत आहेत. आणि त्यावेळेस त्यांची बंगाली मंडळी सगळी एकत्र येऊन ते प्रवचन करायचे. त्यांना वाटलं की आता आपल्याला परत संधी मिळते, त्यामुळे परत सुरू झालं. त्या 5 दिवसामध्ये त्यांची प्रवचनं सुरू झाली. पण हरिदास जे होते त्यांच्या हरिबाबूंच्या मात्र मनामध्ये काहीतरी वेगळं होतं. त्यांनी स्वामीजींचे पाय धरले, पती पत्नी दोघांनी, आणि म्हणाले महाराज आम्ही पाय सोडणार नाही, दीक्षा द्या.
विवेकानंदांनी नाही म्हणून सांगितलं. स्वामीजी कोणाला दीक्षा देत आणि कोणाला दीक्षा देत नसत हे फार विचित्र वाटतं बघताना. प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीची तयारी बघून गुरुला असं म्हणतात की साधारण ज्याला दीक्षा द्यायची तो कुठं हे कळतं. त्यांनी हरिदास बाबूंना सांगितलं की मला तुम्हाला दीक्षा देता येणार नाही, फक्त मी तुम्हाला इतकं सांगू शकेन की जिथं जिथं तुम्हाला जीव दिसेल तिथे तिथे शिव आहे असं समजा आणि फक्त सेवा करत राहा. याचा अर्थ अजूनही चारित्र्य शुद्ध होण्यासाठी तुम्हाला अजूनही वेळ आहे. ज्या हद्दीवर तुम्ही पोचायचं आहे, जिथं माझ्या मंत्राने काम होऊन जाईल त्या हद्दीपर्यंत अजून तुम्ही पोचलेलं नाहीत. हरिदास बाबूंनी ते मान्य केलं आणि मग त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी आपलं जीवन पुढे तसं व्यतीत केलं. तिथून खांडव्याहून जबलपूरला गेले आणि जबलपूरहून कलकत्त्याला ट्रेन जाते. जबलपूरला गेल्या जबलपूरच्या लोकांनी स्वामीजींनी स्पष्ट सांगितलं, मी जबलपुरात उतरू शकत नाही. रेल्वेचा खोळंबा झालेला होता, लोक खूप आलेली होती. स्टेशन मास्तरसुद्धा बघत होता काय करणार, हे उतरणार आहेत की हे उतरणार नाही आहेत. बऱ्याच लोकांनी येऊन विनंती वगैरे केली. स्वामीजी म्हणाले मला आता शक्य नाही आहे, मला कलकत्त्याला गेलं पाहिजे. असं म्हणून स्वामीजी कलकत्त्याला पोचले. स्वामीजी कलकत्त्याला आले. 4 आठवडे कलकत्त्यामध्ये राहिले. आता कलकत्त्यामध्ये ज्यावेळेला ते आले त्यावेळेला तब्येतीची तक्रार तर चालूच होती, पण आता त्यांनी काय केलं की या 4 आठवड्यामध्ये बरीचशी कामं त्यांच्या मनपटलावर सगळं ठरलेलं असायचं कुठं काय करायचं आहे. इथे आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपली शिष्य संख्या वाढत चाललेली आहे. गुरुबंधू सगळीकडे फिरत आहेत, त्यांना काही काही तरुण संन्यासी येऊन मिळत आहेत. काही तरुण संन्यासी सरळ सरळ मठात येऊन दीक्षा घ्यायसाठी तयारीने आलेले आहेत, ते ब्रह्मचारी बनलेले आहेत. संख्या वाढत चाललेली आहे. आनंदही वाटत होता, पण त्याच वेळा असं होतं की या सगळ्यांना काहीतरी एका विशिष्ट मार्गाला लावलं पाहिजे, त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे, रामकृष्ण मिशनचे जे काही आदर्श आहेत ते आचरणात आले पाहिजेत, त्याच्यासाठी यांचा साधन म्हणून वापर झाला पाहिजे. हे सगळं लक्षात घेऊन या 4 आठवड्यामध्ये स्वामीजींनी त्यांच्या सगळ्या ज्या काही गोष्टी चालल्या होत्या त्यामध्ये वेळ काढून जवळजवळ 3 ते 4 ते 5 तास दिवसाला ते फक्त आपल्या शिष्यांसाठी काढत असत. आता इथे परत अभ्यास चालू झाला, उपनिषदांचा अभ्यास. आणि स्वामीजींचं असं असायचं 3 वाजता स्वामीजी स्वतः घंटा घेऊन बाहेर पडायचे. प्रत्येक शिष्याच्या तिथे जाऊन त्या चौकाच्या मध्ये यायचे आणि मोठ्याने घंटा वाजून म्हणायचे उत्तिष्ठ, उठा. जर एखादा जरी म्हणाले ब्रह्मचारी झोपतो कसा, जो 2 तास झोपतो तो योगी म्हणायचे स्वामीजी, जो 6 तास झोपतो तो भोगी आणि त्याच्यापेक्षा जास्त झोपतो तो रोगी, असं स्वामीजींचं मत असायचं. त्यामुळे तुम्ही सगळे ब्रह्मचारी आहात, 3 तासाच्या वर झोपायचं नाही. रात्रीचं सगळं अभ्यास करून रात्री झोपलेले सगळे. आणि ब्रह्मचारी म्हणजे भयंकर काम असायचं त्यांना, कारण ब्रह्मचारी जिथं होते तिथं कोणत्याही स्त्रीला प्रवेश नव्हता. सगळं काम हे ब्रह्मचार्यांना करायला लागायचं. जितके स्वामीजी सिनियर तितकं त्यांचं काम दुसऱ्यांनी करायचं. अशा पद्धतीने सगळं असल्यामुळे या कामाबरोबर अभ्यास, या अभ्यासाबरोबर भिक्षा आणि या भिक्षेबरोबर सेवा, म्हणजे केवळ उपनिषदांचा अभ्यास करत सकाळपासून संध्याकाळ असंही नाही चालायचं. ध्यानाला बसण्याची इच्छा असून सुद्धा ध्यान सोडायला लागायचं, कारण बाहेर जाऊन सेवा करायची. प्रश्न वेगळे होते त्यांचे. अशा पद्धतीमध्ये स्वामीजी 4 आठवडे होते तोपर्यंत त्यांनी योग, गीता, उपनिषद या सगळ्यांबरोबर बोलायला सुरुवात केली. इथेच अशी एक गंमत झाली. रामकृष्णपूर नावाचं गाव आहे हावड्याजवळ. इथे रामकृष्णांचे एक शिष्य होते, त्यांचं नाव बाबू नवगोपाल घोष. या बाबू नवगोपाल घोषांची रामकृष्णांवर भयंकर भक्ती होती आणि विवेकानंदांच्याबद्दल भयंकर प्रेम होतं. स्वामीजी आलेले आहेत असं बघून त्या पतीपत्नींनी काय ठरवलं होतं, एक संकल्प सोडला होता की आपल्या घरामध्ये रामकृष्णांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची. आणि त्यांनी आपलं जे काय होतं ते सगळं सर्वस्वपणाला लावून एक अत्यंत सुंदर मूर्ती रामकृष्णांची केलेली होती आणि पूर्णपणे मार्बलचं सगळं एक देवघर बनवून मोठंच्या मोठं देवळासारखं तिथे ती मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची होती. त्याचं आमंत्रण घेऊन ते स्वामीजींच्याकडे आले. स्वामीजींना भयंकर आनंद झाला. आपल्या गुरूंचं कोणीतरी एक आणखीन करतंय म्हटल्यानंतर त्यांना आनंद झाला. ते म्हणाले मी येईन. आणि मग ठरलेल्या तारखेला या रामकृष्णपुरममध्ये हावड्याला 3 बोटी भरून माणसं, म्हणजे हे स्वतः स्वामीजी, गुरुबंधू, पाश्चात्य शिष्य सगळ्या, हावड्याला बोट लागली. स्वामीजी त्यातून उतरले. त्याबरोबर स्वामीजीने सांगितलं सगळ्यांनी आपली पादत्राणं काढायचे. माझ्या गुरूंची प्रतिष्ठापना जिथं होणार आहे त्या भूमीमध्ये आपण आलेलो आहोत.
भगीरथीतून उतरलेले आहात. स्वामीजींनी तिथेच आपले पाय वगैरे धुवून घेतले. लोकांची प्रचंड गर्दी झाली होती स्वामीजींचं मुखदर्शन घेण्यासाठी. सगळे बघत होते स्वामीजी काय करतायत, इथून आता जायचं तिकडे आहे ते कुठेतरी रामकृष्णपुरम, हे हावड्याच्या काठी उतरलेले आहेत, मग आता काय परत कुठेतरी बघीत बसून. स्वामीजींनी काही नाही. स्वामीजींनी आपला पागोटं अंगातलं वस्त्र काढलं, फक्त धोती, आणि ताबडतोब सगळ्यांना सांगितलं, व्यवस्थित एका ओळीमध्ये उभा राहा म्हणून सांगितलं. तेवढ्यात समोरच्या बाजूला जो शिष्य होता त्याला सांगितलं, खोल म्हणजे मृदंग घेऊन ये म्हणून. स्वामीजींनी गळ्यामध्ये मृदंग घातला आणि स्वामीजी स्वतः रामकृष्णांची कवनं गात, मृदंग वाजवत आणि स्वामीजी स्वतः नाचत असं ते संकीर्तन होत स्वामीजींनी जायला सुरुवात केली. या पाश्चात्य शिष्यांचे सगळ्यांचे डोळे भरून आले. स्वामीजी वेगळ्याच अवस्थेत होते. कुणाला महाप्रभू चैतन्य दिसले, कुणाला असं वाटलं की स्वामीजी, काही लोकांनी तर अशीच गंमत केली की स्वामीजी नाचतायत कसे हे बघूनच आनंद व्हायला लोकांना व्हायला लागला. काही लोक म्हणाली, केवढा मोठा माणूस, केवढी नम्रता ही. स्वामीजींचं याच्याकडे कुठे लक्षच नव्हतं. जे गाणं गात होते, जे भजन चाललं होतं, त्या भजनामध्ये आपल्या गुरूंची जी स्तुती चालली होती, त्या स्तुतीमध्ये स्वामीजी पूर्णपणे डुंबून गेले होते. शरीराला भस्म फासलेलं होतं. कोणाचं म्हणणं असं होतं की शिव तांडव करतोय, कोणी म्हणायचे नाही नाही चैतन्य प्रभू, महाचैतन्य प्रभू विष्णू नाचतायत. अशा वेगळ्या वेगळ्या संकल्पनेमध्ये स्वामीजींचं ते सगळं संकीर्तन चाललं होतं. आणि अशा पूर्ण संकीर्तनासह स्वामीजी त्या जागी आले. जागी आल्याबरोबर त्या घरातल्या जितक्या बायका होत्या त्या सगळ्यांनी साष्टांग नमस्कार घातला स्वामीजींना. स्वामीजींनी भरभरून आशीर्वाद दिले आणि कुठे आहे प्रतिष्ठापना म्हणून विचारलं होताना त्या दाखवण्यात आलं. जे नवगोपाल घोष होते ते आणि त्यांच्या पत्नी आल्या आणि त्यांनी सांगितले की आम्ही इतके श्रीमंत नाही आहोत स्वामीजी, पण जे काही केले ते बरं असेल असं आम्हाला वाटतं. आता याच्यापेक्षा जास्त आम्ही करू शकलो नाही याचं आम्हाला खंत वाटते. स्वामीजी म्हणाले, आमच्या गुरूंच्या 14 पिढ्यांमध्ये सुद्धा एवढं चांगलं घर त्यांना राहायला मिळालं नाही तेवढं तुम्ही त्यांच्या मूर्तीनं दिलेलं आहे. माझे गुरु फक्त झोपडीमध्ये राहत असत आणि ते त्यांचं वैभव होतं, त्याच्यापेक्षा गरिबीमध्ये सगळे त्यांच्या 14 पिढ्या होत्या. त्यामुळे तुम्ही आत्ता ज्यांना तिथे ठेवलेलं आहे ती जागा अत्यंत पवित्र आहे. रामकृष्ण निश्चितच आनंदी झालेले असतील. प्रतिष्ठापनेला सुरुवात झाली. प्रकाशानंद महाराज म्हणून होते. प्रचंड तल्लख माणूस, त्यावेळेचा इंजिनिअरिंगमध्ये पहिला आलेला विद्यार्थी, पुढे महाराज झाले. पण यांना सगळे विधी माहिती होते. जितके विरज होम झाले होते, विरज होम म्हणजे दीक्षेच्या वेळेला केलेला होम. विरज होम शब्द आहे विरज. विरज म्हणजे ज्यांनी रज, रज म्हणजे गुण, रजगुणातला रज येतो. विरज म्हणजे ज्यांनी आपल्या रजगुणाचा पूर्णपणे त्याग केलेला आहे, तामसाचा प्रश्नच नाही आहे, म्हणजे सात्विकतेमध्ये पूर्ण जो डुंबलेला आहे अशा व्यक्तीला, कारण सात्विकता पुढं घेऊन जाते, अशा व्यक्तीला विरज होमामध्ये त्याच्याकडून होणारी सगळी हालचाल रजोगुणाची जी आहे ती आता संपलेली आहे, ती त्या शरीराची हालचाल आहे त्याची नाही, असं समजून जो होम केला जातो, ज्याच्यामध्ये ज्याची हालचाल संपते त्याला प्रेत म्हणतात. असा तो प्रेतमय झाला, असं त्याचं आयुष्य संपलं म्हणून जो होम केला जातो त्याला विरज होम म्हणतात. या विरज होमाची जी प्रक्रिया आहे ती स्वामी अभेदानंदांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी कुठेतरी लिहून घेतलं होतं एका कुठे असताना, बौद्धगयेमध्ये असताना. त्या मंत्रांवर बऱ्याच सुरुवातीच्या गुरुबंधूंचं हे झाली, दीक्षा झाली. आता प्रकाशानंद आल्यामुळे प्रकाशानंदांना हे सगळं तोंडपाठ होतं. आता प्राणप्रतिष्ठापना करायची म्हटल्यानंतर रामकृष्णांची काय मंत्र म्हणायचे, प्रकाशानंदांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. प्रकाशानंद मंत्र म्हणतायत आणि आपल्या हातामध्ये रामकृष्णांची मूर्ती घेऊन त्याची प्रतिष्ठापना त्यांचा अत्यंत लाडका शिष्य करतोय. डोळ्यातून फक्त त्यांच्या अश्रू येत आहेत. हे सगळ्यांनी पाहिलं. स्वामीजी समोर बसले, ध्यानामध्ये गेले आणि डोळ्यातून फक्त गळगळा अश्रू येत होते. अशा प्रकारे हे सगळं चालू असताना स्वामीजी शिवासारखे दिसत होते असे सगळ्यांचंच मत पडलं. भस्म विलापित होते आणि ज्या पद्धतीने बसले होते, पद्मासनात बसले होते स्वामीजी. असे बसलेले असताना, रामकृष्णांच्या पूजेमध्ये बसलेले असताना, कोणताही पूजेचा विधी न करता सरळ सरळ ध्यानामध्ये गेलेले असताना, जेव्हा ध्यान संपलं, अर्धोन्मिलित डोळे होते, उघडलं आणि तिथल्या तिथं बोलून गेले, स्थापकायच धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. तो आज मंत्र म्हणून प्रसिद्ध आहे. हा असा उत्स्फूर्त आलेला मंत्र
स्थापकाय च धर्मस्य, धर्माची स्थापना करण्यासाठी आलेला तू. आपण कालच बघितलं संतांना धर्मसंस्थापक का म्हणतात, धर्माचं अधिष्ठान म्हटलं समर्थाने. स्थापकाय च धर्मस्य सर्व धर्मस्वरूपिणे, असा एकही धर्म नव्हता की ज्याचा अभ्यास, नुसता अभ्यास नव्हे, अनुभूती रामकृष्णांनी घेतलेली नाही. एकाच आयुष्यामध्ये जीसस ख्राइस्ट, प्रॉफेट महम्मद, विष्णू, शिव वगैरे सगळे अवतार, अद्वैत, कालिमा, असं सगळं ज्यांनी अनुभवलं केवळ 4 वर्षाच्या अंतरामध्ये. म्हणून सर्व धर्मस्वरूपिणी अवतार वरिष्ठाय, स्वामीजींनी म्हटलेलं स्वतः, नुसता अवतार नाही आहेत, अवतार वरिष्ठाय, अवतारामधले वरिष्ठ असे रामकृष्ण आहेत. स्वामीने तापहारिणे. आता या प्रकारचं सगळं हे वर्णन झाल्यानंतर त्या पूजेला काहीतरी एक वेगळीच अशी हे आली. आणि ते झाल्यानंतर स्वामीजी तिथून जे निघाले ते मठामध्ये आले. आता हा जो मठ होता, या मठाची थोडीशी गडबड चाललीच होती. त्या वराहनगर मठातनं उठून ह्या आलम बाजार नावाच्या मठामध्ये आलं होतं. झालं असं की आलम बाजार वटामध्ये सुबोधानंद महाराज जे होते ते प्रवचन देत होते. संध्याकाळची वेळ होती, सगळे गुरुबंधू वगैरे सगळे बसले होते, स्वामीजी नव्हते तिथं. आणि तेवढ्यात कलकत्त्यामध्ये भूकंप आला. भूकंप आल्यानंतर बाकीची घरं 1 हालत असतील तर ते आलम बाजार मठ 10 हालत होता. हे सगळे स्वामीजी खाली आले. भीती सगळ्यांनाच वाटते. मग स्वामीजींना काय वाटली भीती, असा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो. बाहेर पडता पडता चाललेली चर्चा पहा कशी होती की सुबोधानंद तुझं काय प्रवचन चालले बघ, पूर्ण पृथ्वी हादरून गेली असं बाकीचे म्हणत होते. याचा अर्थ सगळे निर्भय होते. पैकी एक महाराज तिथं जे होते त्यांचं नाव निर्मलानंद, ते तर वेगळेच होते. सगळ्यांनी जेव्हा मोजायला सुरुवात केली सगळ्यांच्या लक्षात आलं निर्मलानंद खाली आलेलेच नाहीत. ब्रह्मानंद महाराज म्हटले अरे निर्मल कुठे आहे, ते म्हणाले वरच आहे. हे सगळं हालायचं थांबल्यावर आत येऊन बघतात ते निर्मलानंद महाराजांनी फक्त रामकृष्णांचा जो फोटो होता तो असा धरला होता इथे. आणि त्यांचे जे राख होती, ते राखेचं जे भांडं होतं त्यांचं, ते त्यांनी असं एकत्र धरलं होतं आणि फक्त रामकृष्ण 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 असं म्हणत ते बसले होते. त्याला म्हणाले अरे भूकंप वगैरे, तू म्हणाला भूकंपाचा प्रश्न नाही, माझे गुरु आणि त्यांची रक्षा इथं आहे. याच्यापेक्षा या आयुष्यामध्ये या जगामध्ये काही महत्त्वाचं नाही, प्राण गेला तरी चालेल, याला सोडू शकत नाही मी. अशी भक्ती त्यांची आपल्या गुरूंबद्दल होती. हे सगळं बघितल्यानंतर मग हे स्वामीजींच्या कानावर गेलं. स्वामीजी म्हणाले आता एखादं वस्त्र जुनं झालं की आपण टाकतो, आता ही इमारतसुद्धा जुनी झालेली आहे, तेव्हा आपण आपल्या नव्या मठामध्ये जाऊया. आता नव्या मठाची गंमत अशी झाली होती की रामकृष्ण मठ आत्ता जिथे आहे ती जागा 7 एकराची जागा आहे, हुगळी नदीच्या काठी. पहिला जो मठ होता वराहनगर मठ, तिथून हे अगदी दृष्टिक्षेपात येईल अशा ठिकाणी आहे. आता गमतीचा भाग असा होता की वराहनगर मठामध्ये काय परिस्थिती होती आपण पाहिलेली आहे. जेवायला पण नव्हतं, ते परसात पडलेली भाजी करायला द्यायची आणि तोंडाला खो सुटायची, असला सगळा प्रकार होता. असं असताना एकदा स्वामी विवेकानंदांनी गंगेत स्नान करून जेव्हा महाशिवरात्रीला आले होते त्यावेळेला सगळे शिष्य गुरुबंधू बाजूला असताना असं म्हणाले होते की मला का कोणास ठाऊक असं वाटतंय की आपल्या स्वामीजींचा मठ जो होईल ना तो इथंच होईल. आणि तिथं जे बोर्ड दाखवलं होतं त्याच ठिकाणी 7 एकराची जागा आता घेण्यात आली होती. प्रश्न असा होता की मठ बांधायचा आहे, पैसे लागणार आहेत, जागा घ्यायची आहे, पैसे लागणार आहेत, पैसे कोण देणार, भारतीय कोणी देत नाही. या हेनरिएटा मुलर नावाची जी बाई होती ना, हिने त्यावेळेला 39,000 रुपये एक रकमी काढून दिलेले आहेत स्वामीजींच्याकडे, ही 7 एकराची जागा घ्या म्हणून. मग ती जागा घेण्यात आली. आता ती जागा जेव्हा घेण्यात आली त्या जागेचं वैशिष्ट्य असं होतं की त्या जागेमध्ये ते डॉकयार्ड होता पहिल्यांदा, तिथे त्या बोटी येऊन लागायच्या, त्यामुळे ते सगळं उबड खाबड होतं, कुठे दगडं होती कुठं खाली होतं. आता ती इमारत बांधायची म्हणजे त्याला लेवलिंग करायला लागतं. मग ती जागा घेतल्यानंतर स्वामीजींनी विचारलं कसं करायचं. आता प्रश्न असा होता, 2 गोष्टी होत्या, एक बांधण्यासाठी पैसा आणि दुसरं कसं बांधायचं. स्वामीजींनी काय केलं होतं की या स्वामीजींना, विज्ञानानंद त्यांचं नाव, आपण गेल्या प्रवचनामध्ये पाहिलं, ते बरोबर घेऊन हिंडायचे, त्यांना सगळी मंदिरं दाखवत होते स्वामीजी आणि अगदी डीपमध्ये सांगायचे. ते सगळंच्या सगळं त्यांना सांगितलं होतं. हे विज्ञानानंद कोण होते, हे पूर्वी PWDमध्ये कामाला होते इंजिनियर म्हणून. त्यामुळे स्वामीजी त्यांना सांगायचे, त्यांना सगळं कळत होतं आणि स्वामीजींना माहिती होतं की याचा मेंदू इतका चालतो की हा बरोबर करेल. आता प्रश्न फक्त एवढाच होता की आलम बाजार मठ तुटायला आला आहे, त्यातून निघालं पाहिजे बाहेर. नव्या मठात जावं तर तिथे अजून लेवलिंग पण झालेलं नाही, राहायचं कशामध्ये आपण.
म्हणून मग असं करण्यात आलं की निलांबर मुखर्जी म्हणून एक होते, त्यांचं एक असं घर आणि उद्यान असं सगळं होतं, ते टेम्पररी घेण्यात आल्याने मठ मग तिथे शिफ्ट झाला. जोपर्यंत नवी वास्तू बांधून होत नाही तोपर्यंत आपण इथं राहायचं असं ठरलं. आता गमतीचा भाग म्हणजे जो रामकृष्ण मिशन आपण आत्ता पाहतो ते 1929 साली तयार झालं. त्याला एकूण बांधकामाचा खर्च 1,00,000 रुपये आला त्यावेळेला. आणि एवढं असून ज्या पद्धतीमध्ये स्वामी विवेकानंदांना ते व्हावं असं वाटत होतं तसं अजूनही झालेलं नव्हतं. त्यांच्या गुरुबंधूंपैकी बरेचसे सगळे निवर्तले जे हे होऊपर्यंत अखंडानंद महाराज मात्र होते. त्यामुळे अखंडानंद महाराजांनी त्याची कोनशिला केलेली आहे रामकृष्ण मठाची. आता प्रश्न पुढे असा आला की त्यावेळचे जे प्रेसिडेंट होते रामकृष्ण मिशनचे, त्यांना कळेना की आपल्याला ते भव्य करायचं आहे असं स्वामीजी सांगून गेलेत. पैशाची ही अशी अवस्था, आत्तापर्यंत काही कमी खर्च, 1,00,000 रुपये खर्च झाले आणि हे नुसतंच बांधायचं असं नाही ना, बाकीचा खर्च चालूच आहे. आणि यातला एकही पैसा रामकृष्ण मिशन आजसुद्धा एकही पैसा सरकारकडून घेत नाही, स्वामीजींनी सांगून ठेवलं होतं. आता केवळ येणाऱ्या मदतीच्या ओघावर आहेत त्या केंद्र चालवायची की ही इमारत बांधायची असं चाललेलं असतानाच या मठाचं बांधकाम व्हावं म्हणून अखिलानंद म्हणून स्वामीजी जे वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्कचे होते त्यांनी सांगितलं की इथून आम्ही मदत पाठवतो. आणि त्या काळामध्ये 7 लाख रुपयाची मदत 1927ला आली आणि 1938ला ही भव्य वास्तू उभा राहिली. यापैकी 7 लाखापैकी 7 लाख देणारी एक बाई आहे, त्या भक्तिदेवी असं त्यांचं नंतर नाव ठेवण्यात आलं. या एका बाईने 7 लाख रुपये एक रकमी त्या महाराजांना दिले आणि त्या महाराजांनी ते इथे मठाला दिले. असा हा त्या मठाचा इतिहास आहे. तेव्हा आता अशी गंमत झाली की आता रामकृष्णांचं जे करायचं आहे आपल्याला पुण्यतिथी ती कुठे करायची. मग असं ठरलं की रामकृष्णाची पुण्यतिथी आपल्या जागी करायला गेलं तर त्याच्यात दगड आहेत, त्याच्यात कुठली तरी मोडकी बोट आहे, ते कसं करायचं ते. म्हणून मग त्याच्या बाजूला असणारी जमीन ज्याची होती त्याच्याशी बोलणं केलं आणि त्याला विनंती करून रितसर त्याच्याकडून परवानगी घेतली की इथं रामकृष्णांचा उत्सव होईल. त्यामुळे रामकृष्णांच्या जन्मदिनाच्या उत्सवाचा जो प्रश्न होता तो साधारण तिथून सुटला. हे जे भक्तिमाता ज्या होत्या त्यांचं नाव हेलेन रुबेल, मिस हेलेन रुबेल असं त्यांचं नाव आहे, ज्यांनी ते 7 लाख रुपये दिले. त्यांनी स्वतःला रामकृष्ण मिशनला वाहून घेतलं होतं. आणि या कार्यक्रमाची तयारी करायला स्वामीजींनी सांगितली. आता म्हणाले तयारीत राहा, आपल्याला खूप पुष्कळ मोठी जागा आहे, जेवण महाप्रसाद होऊ शकेल जितकी लोक, आणि लोक येणार म्हणजे प्रश्न असा होता पैसे कोणीच देत नव्हतं, पण कार्यक्रमाला सगळे हजर असायचे. आणि म्हणून स्वामीजींनी भयंकर टीका केलेली आहे बंगाली लोकांवर. ते म्हणायचे अत्यंत आळशी जात, नुक्स काढणारी जात, टीका करणारी जात, स्वतः काहीही विधायक करत नाहीत असं सारखं ते फोडून काढायचे बंगाली लोकांना. म्हणून त्यांचा मद्राज यांच्यावर जास्त विश्वास होता. ते म्हणायचे तिकडं काय मला जो थोडा बहुत त्याग दिसला म्हणून ते त्यांच्याशी संपर्कामध्ये असायचे. एवढ्याच एका कारणासाठी रामकृष्ण मिशन प्रस्थापित झाल्यानंतर दुसरी शाखा जर कुठे निघाली असेल तर मद्रासला निघालेली आहे. रामकृष्णानंदांना तिथं पाठवलेलं आहे. आणि असं होत असताना रामकृष्णांच्या जन्मतिथीचं सगळं ठरलं आणि त्याच्या अगोदर शिवरात्र आली, महाशिवरात्रीचा उत्सव करायचं ठरलं. त्याचं कारण पण असं होतं, फार वर्षांनी सगळे गुरुबंधू एकत्र आले होते, सगळे विखुरलेले. स्वामीजी तिकडे गेले होते, हे इकडे गेले होते, कोणी साऊथला होता, कोणी, सगळे एकत्र आले. जुने दिवस आठवले सगळे, वराहनगरमधले आपल्या गुरूंच्या बद्दल काढलेले. असं सगळं ते एक दिवस आल्याने मग महाशिवरात्रीचा उत्सव चालू झाला. उत्सव छानपणे साजरा झाला आणि स्वामीजी बघतच राहिले. स्वामीजी म्हणाले तुम्ही सगळेच जेवताय? तर ते म्हणाले हो प्रसादाची वेळ झाली. अरे म्हटले प्रसाद नाही, महाशिवरात्रीला उपवास वगैरे असा काही प्रकार नाही आहे का तुमच्याकडे? स्वामीजींना खूप वाईट वाटलं की आपलेच गुरुबंधू महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा उपवास करत नाहीत. इथं पाहण्यासारखं असं आहे की केवळ अद्वैताचे आम्ही पुजारी आहोत म्हणून पूर्वमीमांसेला मागं टाकता येत नाही. ज्या ज्या काही घालून दिलेल्या घड्या आहेत, तुकाराम महाराज म्हणतात जो एकादशी करत नाही त्याच्या तोंडामध्ये, आता तो शब्द वापरता येत नाही इतका अश्लील आहे तो, एकादशीबद्दल असं तुकाराम म्हणतात. याचा अर्थ असा की अद्वैताचं ज्ञान करतोय, त्याचा अभ्यास करतोय, याचा अर्थ मी माझी सगळी पूजा जी आहे म्हणून सगुणाच्या अनुषंगाने केलेली जितक्या काही गोष्टी आहेत
त्या निर्गुणाच्या अभ्यासाच्या वेळेला मागं टाकल्या जातात असं होत नाही. आणि म्हणून मग त्या दिवशी स्वामीजींनी 1-2 लोकांना अगदी खडचावून सांगितलं. आणि हे सगळं झाल्यानंतर स्वामीजींनी आणखीन एक त्या महाशिवरात्रीच्या दिवशी फार वेगळा प्रयोग केला. तो जो प्रयोग त्यांनी केला तो नंतर मदन मोहन मालवीय यांनी पण केलेला आहे. हे 2च लोक आहेत इतिहासामध्ये ज्यांनी केला आहे. स्वामीजी तर स्वामीजी होते, मदन मोहन मालवीय हे ब्राह्मण होते आणि परखड ब्राह्मण होते, ऑर्थोडॉक्स. म्हणजे गोलमेज परिषदेला गेले होते त्यावेळेला सुद्धा गंगेच्या पाण्याचा लोटा घेऊन गेले होते बरोबर, इकडचं पाणी. इतके असूनसुद्धा त्यांनी वाराणसीला गंगेमध्ये आणि स्वामीजींनी इथे हुगळीला गंगेमध्ये स्वामीजी स्नान करून आले आणि म्हणाले, आज माझ्यासमोर जे जे कोणी द्विज असतील त्या सगळ्यांची मुंज मी करेन, ज्याची इच्छा असेल त्याची. ताबडतोब त्या गर्दीमधल्या 51 लोकांनी, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण, जो कोणी असेल तो समोर आला. स्वामीजींनी जवळजवळ 50 लोकांना यज्ञोपवीत दिलं त्या दिवशी आणि म्हणाले, मी जे करतो हे शास्त्राप्रमाणे करतो, एवढं लक्षात ठेवा. जमलेल्या बऱ्याचशा ब्राह्मणांना भयंकर आश्चर्य वाटलं. आमचा जन्मसिद्ध अधिकार आणि हे काय चाललंय वगैरे. स्वामीजी म्हणाले, द्विजाला अधिकार आहे. आणि मग स्वामीजीने एक गोष्ट सांगितली, ज्यांनी ज्यांनी यज्ञोपवीत माझ्याकडून घेतलेलं आहे त्यांनी रोज 100 वेळेला गायत्री मंत्राचा जप करायचा. आणि गायत्री मंत्र कसा म्हणायचा तो स्वामीजींनी म्हणून दाखवला तिथे. पुढे ही माणसं जेव्हा समाजामध्ये गेली तेव्हा त्यांचं हसंही झालं. काही लोकांनी त्यांना, अच्छा तुम्ही काय जानवेवाली म्हणून चिडवायला सुरुवात केली. अशा काही बऱ्याचशा गोष्टी झाल्या. पण पहिला तो प्रयोग स्वामीजींनी केला. पुढे मदन मोहन मालवीयांनी हीच गोष्ट नंतर बनारसमध्ये केली. हा एक प्रकार तिथे असा घडलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्यानंतर स्वामीजी रामकृष्णाच्या जन्मतिथीसाठी उपस्थित राहिले. हे सगळं जेव्हा रामकृष्णांची पुण्यतिथी चालू होती, म्हणजे जन्माचं जेव्हा काय म्हणतो तुला साजरं करणं चालू होतं, त्यावेळेला त्या दिवशी रामकृष्णांच्या मूर्तीचं पूजन, रामकृष्णांचं भजन असं सगळं चालू असतानाच सगळ्या गुरुबंधींच्या डोक्यामध्ये एक वेगळी कल्पना आली उत्स्फूर्तपणे. त्यात राखाल म्हणजे ब्रह्मानंद महाराज, सगळ्यात गंभीर आणि मोठे महाराज, राजा महाराज, हे स्वतः पुढे आले. आणि त्याने काय केलं असेल ते म्हणाले, स्वामीजी आता आम्ही जे काय करतोय ते तुम्ही फक्त करून घ्यायचं. स्वामीजी म्हणाले, काय करणार आहात ते तरी सांगा. ते म्हणाले, आम्हाला सांगायचं नाही, आम्ही करतो, फक्त गप्प बसायचं. मग 2-4 सगळे त्यांचे शिष्य आले. त्यातल्या यांनी काय केलं, फक्त कौपिन ठेवलं अंगावर, एक लंगोटी फक्त ठेवली, वस्त्र सगळी काढली आणि सगळ्यांनी आपल्या हातांनी मिळून भस्म माखलं स्वामीजींच्या शरीराला. स्वामीजींच्या शरीराला भस्म माखल्यानंतर कोणीतरी जटा घेऊन आलं, त्यांना जटा लावल्या. स्वामीजींच्या कानामध्ये कुंडलं घालण्यात आली. स्वामीजींच्या हातामध्ये रुद्राक्षांच्या हे घालण्यात आलेल्या, रुद्राक्षांची माळ घातली. आणि जेव्हा 3-3 पट्टे हातावर इकडे काढायला सुरुवात केली, हळूहळू गंमत म्हणून चाललेला प्रकार असा झाला की लोकांना सरळ तिथं शिवशंकर दिसायला लागले. जो करत होता त्याला त्या बाजूनी शंकर दिसायला लागले, जो समोर बघत होता त्याला दिसायला लागले. आणि व्याघ्राजीनं न घालता स्वामीजीने व्याघ्राजीनं घातले असं काही लोकांनी सांगायला सुरुवात केली. शिव प्रत्यक्षात समोर आल्यासारखं झालं. हे सगळं चालत असताना स्वामीजींना शांत बसायला लागलं. आणि स्वामीजी जेव्हा जेव्हा शांत बसत तेव्हा ते शांत बसत नसत, ते समाधी अवस्थेमध्ये जात असत. हे इकडं सगळं चाललंय तोपर्यंत स्वामीजींचे डोळे बंद झाले. स्वामीजी समाधी अवस्थेत गेले. लोकांनी जय जयकार केला, दर्शन घेतलं. स्वामीजी ध्यानामध्ये गेले होते. त्याच्यानंतर स्वामीजींनी डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर स्वामीजी जेव्हा शुद्धीवर आले त्याच्या मधला जो 5 मिनिटाचा काळ होता त्यामध्ये त्यांचे डोळे अर्धोन्मिलित होते. आणि त्या अर्धोन्मिलित नेत्रांमध्ये असं वाटत होते की शंकर आता जसा ध्यानात बसताना त्याचे डोळे नेहमी अर्धोन्मिलित दाखवलेले आहेत, स्वामीजी बरोबर तसे दिसत होते. स्वामीजी पूर्ण शुद्धीवर आले. त्यांच्या लक्षात आलं काय काय केलं या लोकांनी, किती वेळ झाला त्यांनाही माहिती नव्हतं. तेवढ्यात तिथे गिरीशचंद्र बोस बसले होते, रामकृष्णांचे शिष्य. या गिरीशचंद्रांच्याबद्दल असं सांगतात, रामकृष्ण म्हणायचे याला काहीच करायची गरज नाही. आणि त्यांनी काहीच केलं नाही. ते बऱ्यापैकी दारू प्यायचे. ते बंगालचे प्रतिथेयाश नाटककार म्हणतात त्यांना. नाटकाच्या इतिहासामध्ये बंगालमध्ये त्यांचं एक स्थान आहे. पण त्यांची एकच गोष्ट स्वामीजी म्हणायचे, रामकृष्ण म्हणायचे की याने कशाने देवाला जिंकले सांगू का? श्रद्धा.
ते म्हणायचे अशी श्रद्धा नरेंद्राची पण नाही. म्हणजे काय श्रद्धा असेल गिरीश बाबूंची बघा. हे सगळं बघितल्यानंतर स्वामीजी गिरीश बाबूंना म्हणाले, आज रामकृष्णांची पुण्यतिथी आहे. म्हणाले हो, पण तुला जयंती आहे, तुला माहिती आहे का रामकृष्ण तुला काय म्हणायचे. गिरीश बाबू म्हणाले, कशाला आता माझी आठवण काढताय स्वामीजी, तुम्ही इथं आहात, सगळं आनंदाने चाललं आहे, मी छोटा माणूस, माझं काय त्याच्यामध्ये घेऊन बसला. नाही नाही म्हणाले, तुला ते नेहमी भैरव म्हणायचे. तर ते म्हणाले, स्वामीजींचा मोठेपणा, मला मी कोणता भैरव आहे. नाही नाही, तुम्ही भैरव आहात. असं म्हटल्यानंतर उठले स्वतः. GC म्हणायचे त्यांना, गिरीशचंद्र बाबांना GC बस म्हणाले आणि आपल्या अंगावरचे सगळं जेवढं शंकराचं होतं ते सगळं त्यांच्या अंगावर ठेवलं आणि सगळ्यांना सांगितलं भैरवाचं दर्शन घ्या म्हणून. आपल्या गुरुबंधूंना सुद्धा सांगितलं. म्हणजे कोणाबद्दलची काय मतं होती. 2 व्यक्ती ज्यांना सगळ्यात जास्त विवेकानंदांनी मान दिला, त्यातले एक GC म्हणजे गिरीशचंद्र बोस आणि एक नाग महाशय. या 2 लोकांबद्दल भयंकर आदर त्यांच्या मनामध्ये होता. अशा पद्धतीने ती आपल्या रामकृष्णांची जी जयंती होती ती साजरी झाली. आणि ही सगळी झाल्यानंतर स्वामीजी आता पुढे काय करायचं म्हणून लोकांनी विचारल्यानंतर स्वामीजी म्हणाले, तानपुरा घ्या. ताबडतोब तानपुरा आणण्यात आला. स्वामीजींनी तारा जुळवल्या. स्वामीजींना उत्कृष्ट तबला लावायला येत होता, उत्कृष्ट खोल वाजवायला येत होता आणि उत्कृष्ट तानपुरा लावता येत होता. स्वामीजींनी स्वर तानपुऱ्याचे लावले. स्वामीजी तारा लावत असताना लोक बघत बसायचे. त्यातले जे संगीताचे जाणकार होते ते बघायचे की स्वामीजी लावतात तारा कशा. तानपुऱ्याची तार लावताना त्या तारेचा एक धुमार बाहेर येतो. 4 तारांचा जो नाद आहे त्या नादातून एक धुमार येतो. तो धुमार कुमार गंधर्वांना तो नेहमी लागायचा. म्हणून कुमार गंधर्वांच्या बऱ्याच गाण्यांमध्ये सुरुवातीला एक जवळजवळ 1.5 मिनिट फक्त तानपुराचा ऐकायला मिळतो. जोपर्यंत तो कानाला तो स्वर लागत नाही तोपर्यंत त्यांचे स्वर व्यवस्थित बसत नाही. हे जो खानदानी गवई आहे त्याचं ते वैशिष्ट्य आहे. आणि स्वामीजी तसे होते. भयंकर संगीताचं ज्ञान होतं. भास्कर बुवा बखलेंचे गुरु यांनी स्वामीजींच्याकडून धडे घेतलेले आहेत. इतकं स्वामीजींची तयारी होती. स्वामीजींनी तानपुरा घेतला, व्यवस्थित लावला आणि रामकृष्णांचं भजन गायला सुरुवात केली. परत एकदा सगळेच्या सगळे जे आहेत ते एका वेगळ्या वातावरणामध्ये पोचले. स्वामीजींचं जेव्हा हे संपलं, गाणं संपलं, तेव्हा सगळ्यांना फार वाईट वाटलं आणि ते जाणवायला लागलं की आता स्वामीजींचं हे संपल्याबरोबर एखाद्या लहान मुलाचा चेहरा उतरावा तशी लोकांचे चेहरे उतरलेले बघितले स्वामीजींनी. आणि शारदानंदांच्याकडे बघितलं. शारदानंदांनी यांच्यामधला एक थोडासा गॅप ठेवला आणि स्वतः गायला सुरुवात केली. शारदानंदांनी गायला सुरुवात केली म्हटल्यानंतर स्वामीजींनी तानपुरा दुसऱ्याकडे दिला आणि खोल मागून घेतला. आणि शारदानंद गातायत आणि स्वामीजी वाजवत आहेत. अशा पद्धतीने सुरू झालं. परत एकदा त्या वातावरणामध्ये अशा प्रकारे तो कैक तास चाललेला कार्यक्रम रामकृष्णांच्या जयंतीचा सगळ्या लोकांच्या लक्षात राहावा असा झाला. आणि म्हणून त्या कार्यक्रमाचं ते एक वैशिष्ट्य असं झालं. हे सगळं चालू असताना निवेदिता तिथे आलेल्या होत्या, भगिनी निवेदिता. या भगिनी निवेदितांना त्या दक्षिणेश्वरचं भयंकर आकर्षण होतं. कारण इतकं ऐकलं होतं सगळं स्वामीजींच्याकडे आणि आता तिथे मात्र हॉस्टेलिटी, यायचं नाही. तरी त्या म्हणाल्या की कमीत कमी दर्शन घेऊन येतो. स्वामीजी म्हणाले या दर्शन घेऊन. मग ह्या धीरा माता म्हणजे जोसेफाईन मॅक्लिऑड, ओली बुल, ह्या सगळ्या तिकडे गेल्या. तिकडे गेल्याबरोबर तिथली लोकं सगळी बाहेर आली. म्लेंच लोक कशी आपल्याकडे, गोऱ्या लोकांना आपल्या देवाचं दर्शन कसं देणार. आणि हळूहळू सगळी लोकं गोळा व्हायला लागली आणि म्हणाले निघायत ना तुम्ही बाहेर. त्यांना फार वाईट वाटलं. हे पंचवटी बघायची होती, जिथं रामकृष्णांनी ध्यान केलं ते बघायचं होतं. काय नाही, शेवटी तो नमस्कार केला आणि बाहेर पडल्या. निवेदितांना भयंकर वाईट वाटलं. आपल्या गुरूंनी जिथं सगळं केलेलं आहे त्या आपल्याला पाहायला मिळू नये, केवढं ऐकलं आहे त्याच्याबद्दल मी, असं म्हणून त्या वळणार. एवढ्यात काय चमत्कार झाला माहीत नाही. तीच माणसं सगळीच्या सगळी मागे आली आणि दर्शनाला नुसती घेऊन गेली नाहीत, त्यांनी आतलं कालीमातेचं जे आतलं गर्भागृह आहे ते पण ओढून दिलं, इथे बसा म्हणून. हे काय झालं त्या तिघांनाही कळालं नाही. त्यांच्यात बदल काय झाला हेही कळालं नाही. पण त्यांनी सगळ्याचा विचार केला नाही. आपल्याला दर्शन मिळालं म्हटलं. निवेदिता परत आल्या. या निवेदिता इकडे आल्यानंतर स्वामीजींनी विचारलं दर्शन झालं का म्हणून. त्या म्हणाल्या स्वामीजी असं 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 झालं. स्वामीजी म्हणाले संकल्प सोडलेला असेल तर तो पूर्ण करावा लागतो, त्याला काय करणार. निवेदितांच्या लक्षात आलं की हे करणारे आणि करवणारे कोण आहेत. असं झाल्यानंतर
आता भगिनी निवेदिता हे एक वेगळं प्रकरण होतं. स्वामीजी कलकत्त्यामध्ये असताना या सगळ्या बायका वेस्टर्न डिसायपल्स आलेल्या होत्या. निवेदिता आलेली होती, ज्या लंडनमध्ये हळूहळू प्रश्न विचारत अशी रणरागिणीसारखी चवतळून ती प्रश्न विचारायची, कारण ती फार इंडिपेंडंट माइंडेड आयरिश बाई होती. ती इंग्लंडबद्दल भयंकर अभिमान होता तिला. त्यामुळे स्वामीजींशी बोलताना ती तडकापडकी बोलायची. आणि आपल्याकडे गुरुसाठी एवढा आदर असतो की त्यांनी शिवाय जरी दिल्या तरी गप्प बसतो आपण, कारण आपला श्रद्धेचा विषय असतो. तिचं मात्र ते इंग्लंडचं ॲनालिटिकल माइंड होतं. त्यामुळे ती जेव्हा इथे आली तेव्हा येताना ती म्हणाली होती की आय नो यू आर माय मास्टर, असं म्हणून ती इकडे आली होती. इथे आल्यानंतर स्वामीजींच्याबरोबर तिची जेव्हा चर्चा चालू झाली तेव्हा स्वामीजींचे तिचे खटके उडायला लागले. लोकांना आश्चर्य वाटायचं की ही बाई असं कसं काय फटकळून बोलते, आणि स्वामीजी तिला फटकारायचे, तिचा अपमान करायचे. दोघांची जुगलबंदी जवळजवळ 1.5 वर्ष चालली. या अख्ख्या 1.5 वर्षामध्ये स्वामीजी तिला घेऊन एकटीला काहीतरी सांगण्यासाठी एकदाही बसले नाहीत. तिला हे कळायचं नाही की मला अद्वैताचे धडे द्यायला आणले, मला एवढंच सांगितलं की तुझ्याकडून फार मोठं काम होणार आहे, काम पण कुठे दिसत नाही आहे, हे असं काहीतरी बोलतात. बरं, दुसरी गोष्ट तिचं असं असायचं, स्वामीजी बोलता बोलायचे. स्वामीजी म्हणायचे की या जगामधलं जर अत्यंत गूढ आणि सगळंच्या सगळं खजिना असणारा राष्ट्र कुठलं असेल तर चीन आहे, असं म्हणायचे स्वामीजी. ही बाई म्हणायची नाही, सगळ्यात खोटारडे लोक चीनमध्ये आहेत, असं तिचं मत होतं. मग ती म्हणायची तुम्ही कशावरून म्हणता? स्वामीजी म्हणायचे तू कशावरून म्हणते, तुझा काय अनुभव आहे? ते म्हणायचे तुमचा काय अनुभव आहे? तर स्वामीजी म्हणायचे मला माहिती आहे. ती म्हणायची नाही, मी ऐकलेलं आहे. असं चाललेलं असायचं कायम काहीतरी. एकदा बुद्धाबरोबर स्वामीजी बोलायला गेले तर त्यावर ती म्हणाली की तुम्ही बुद्धिस्ट आहात, तुम्ही बुद्धिस्ट आहात की अद्वैती आहात एकदाच सांगून टाका. स्वामीजी म्हणाले मी बुद्धिस्टही आहे आणि अद्वैती आहे, दोन्ही कसे असू शकाल तुम्ही? असे थोडे खटके उडायला लागले. आणि हे सगळं होत असताना स्वामीजी तिचा बऱ्यापैकी पान उतार करायला लागले. या सगळ्याचा अभ्यास जेव्हा केला तेव्हा असं लक्षात येतं की भगिनी निवेदिता वयाने तरुण होत्या, स्त्री होत्या. नकळत स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाकडे त्या आकर्षित झालेल्या होत्या. स्वामीजी तिला स्पिरिच्युअल डॉटर म्हणायचे, आणि ती स्वामीजींची मुलगी असल्यामुळे ती स्वतः ओलीबुलला काकी म्हणायच्या. ते स्वतःही मानतच होत्या, पण या मानण्या न मानण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं वेगळं आकर्षण तिच्या मनामध्ये स्वामीजींच्याबद्दल झालेलं होतं. ते स्वामीजींना कळत होतं. इथे ब्रह्मचर्याचा संबंध नव्हता, पण एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारं प्रेम अगदी निखळ असेल तरीसुद्धा ते प्रेम एका हद्दीच्या पुढं गेल्यानंतर तत्वापेक्षा व्यक्ती मोठी होऊन जाते. आणि हे पटतं केव्हा? असाच प्रसंग महात्मा गांधींच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेला. आपण सगळ्यांनी मीरेचं नाव ऐकलं आहे. तिची मीरा आली होती. ही आली, ती बापूंच्याबरोबर राहायला लागली. बापूंच्याबरोबर राहता अशी परिस्थिती झाली की ती हळूहळू बापूंच्यावर अधिकार सांगायला लागली. स्त्री सुलभ असणारा असूया हा जो गुण आहे तो तिच्याकडे उत्पन्न झाल्यामुळे सुशीला नायर आणि हिचं भांडण व्हायला लागलं. भांडण कशावरून? बापूंची सेवा कोण करणार? आणि हे सगळं बापूंच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तिला सांगितलं मीरेला की तू ह्या आश्रमातून निघ आणि हिमालयात जाऊन अभ्यास कर म्हणून. नंतर ती पशुपतीनाथला गेली, तिथे तिने एक आश्रमसुद्धा काढला. पण हे सगळं होताना लक्षात बापूंच्या येत होतं की ती एका मर्यादेच्या पलीकडे नकळत, जाणून बुजून नव्हे, नकळत ती त्यांच्या व्यक्तित्वाकडे आकर्षित होतीये. अशीच घटना इथं घडत होती. म्हणून स्वामीजी दरवेळेला निवेदितेला दूर ढकलत होते, तिचा पान उतारा करत होते. आणि हे सगळं झाल्यामुळे ज्याच्यामुळे मी इथे आहे, जे माझे गुरु आहेत, ज्यांच्याबद्दल मला इतकं आकर्षण आहे, ते माझा दुस्वास करतात हे कळत असताना हळूहळू तिची मनस्थिती ढासळायला लागली. जोसेफाईन मॅक्लिओडनी शेवटी स्पष्ट सांगितलं विवेकानंदांना, तिला बहुतेक डिप्रेशन आहेत असं मला वाटायला लागलं आहे. मग एक दिवस या विषयाचा साक्षमोक्ष लागावा असं स्वामीजीने ठरवल्यानंतर एक दिवस संध्याकाळी असंच भांडण झालं. स्वामीजी भांडण झाल्यानंतर असू दे असलं काय बोलायचे नाही, सगळं निघून जायचे. तू रड, तुझं काय करायचं ते, परखड काम होतं सगळं. त्यामुळे तिला आणखीन वाईट वाटायचं. मग अर्धवट रडलेल्या अवस्थेमध्ये ती थांबलेली असायची. स्वामीजी असेच एकदा संध्याकाळी निघून गेले आणि 3-4 तासांनी परत आले. ही गोष्ट घडली अल्मोड्याला. स्वामीजी बऱ्याच वेळेला जिथं राहायचे तिथून असे बाहेर निघायचे आणि
जंगलात जाऊन ध्यानाला जाऊन बसायचे. त्यावेळी किती ध्यान करत होते स्वामीजी त्याचं आपण एक उदाहरण बघू शकतो. स्वामीजी 8 ते 10 तास ध्यान सहज लावायचे. एकदा अशी परिस्थिती झाली की स्वामीजी परत आले आणि म्हणाले, मला खूप बरं वाटते, मी पहिल्यासारखा परत आता परिव्राजक होऊ शकतो. का? मला खूप आनंद झाला म्हणाले, मी ध्यान करून आलो. मग काय कार्यक्रम आहे? मी पुढचे 2-3 दिवस येणार नाही म्हणाले. आणि स्वामीजी 3 दिवस 3 रात्र ध्यानामध्ये होते. म्हणजे स्वामीजींना ध्यान लावणे हे एखाद्या बाटलीचं बूच उघडल्यासारखं प्रकरण होतं. अगदी सगळ्यांनी थांबवून ठेवले म्हणून थांबलेले आहेत, सोडलं की ध्यानात गेले, अशी परिस्थिती. गुरूंची परिस्थिती अशीच होती नेमकी. गुरूंचा तर त्यांच्या अवस्थेवरच त्यांचा ताबा नव्हता. त्यांना स्वतःलाच केव्हा समाधी येईल हे सांगता येत नव्हतं. म्हणून वस्तू दृश्य समोर आल्याबरोबर दृश्यातून समाधी लागायची. जेवढं ईशावास्योपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे की सर्वत्रम एक अनुपश्यती वगैरे, हे सगळं आपल्याला पुस्तकातलं वाटतंय. त्यांना कसं दिसत असेल हे पाहण्यासारखं आहे, कारण त्या दृश्यात बघितल्यानंतर समाधी म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये असणारं चैतन्य चैतन्याच्या स्वरूपामध्ये भावनं ही किती दुरापास्त गोष्ट आहे, ती स्वामीजीच्या बाबतीत व्हायची. त्यामुळं असंच एकदा निवेदितांशी भांडण झाल्यानंतर निघून गेले. 2-3 तास मेडिटेशन करून आले तेव्हा काय भांडण झालं त्याचं काय हेच नाही आहे. या मात्र अशा करून बसल्या होत्या. मग आल्या त्याच्याजवळ आणि तिला एवढंच म्हणाल्या की मला असं कळतं की तुला फार त्रास होतो आहे, अमुक तमुक वगैरे. ती म्हणाली हो, पण त्याच्यामुळे काय घडलेलं नाही. म्हणाली दुसरं काय, तुम्ही नुसते फक्त माझ्याशी भांडता, अमुक आहे तमुक आहे वगैरे. मला काय कार्य करायचं म्हणून सांगितले ते काय सांगितलेलंच नाही, ते कुठं दिसतच नाही मला. माझं नेमकं काय चाललं आहे मला कळत नाही. स्वामीजींनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं, तिच्याकडं पाहिलं आणि तिला म्हणाले होईल सगळं व्यवस्थित असं म्हणाले आणि बाहेर गेले. असं म्हणून ते बाहेर गेले आणि निवेदितेच्या असं लक्षात आले की काहीतरी आत बदल व्हायला लागला आहे. आणि तिने लिहून ठेवलं आहे, इंग्लिशमध्ये लिहिलेलं एक वाक्य आहे, फॉर द फर्स्ट टाईम इन माय लाईफ आय ड्वेल डीप इन टू इन्फायनाईट विजडम. म्हणजे केवळ अस्तित्व आणि शब्दांनी सद्गुरू आपल्या मनामध्ये चाललेल्या सगळ्या विचारांची मूठ माती करून त्याला जिथं ठेवायचं तिथं ठेवू शकतात हे तिथं कळलं. त्या दिवसानंतर निवेदितांनी विवेकानंदांना गुरु म्हणून मान्यता दिली. पहिल्यांदाही गुरुच होते, विवेकानंद गुरु नव्हते असं कधीच नव्हतं, पण गुरु असणे, कारण ती पाश्चात्य शिष्या होती. भारतीयाला गुरु म्हणजे काय हे सांगावं लागत नाही, कारण आता लक्षात असं आलं की हा सर्वे सर्वा, यांनी मार उडी म्हटली ती सुद्धा मारली पाहिजे, मर म्हटलं तरी मेलं पाहिजे, ही जी श्रद्धा आहे ती त्या आयरिश मनाला येणं शक्य नव्हतं. स्वामीजींनी तो बदल तिच्यात घडवून आणला आणि म्हणून निवेदिता म्हणतात की मी आता पूर्ण भारतीय झाले, आता गुरु मला कळाले. तसं बघायला गेलं तर निवेदितेचं जे शिष्यत्व आहे ते अगोदरच झालेलं आहे. निवेदितेला ब्रह्मचारिणीची दीक्षा कलकत्त्यामध्येच दिली. आपण आत्ता कलकत्त्यातच आहोत. हा प्रसंग घडला पुढे अल्मोड्यामध्ये, पण कलकत्त्यामध्ये स्वामीजींनी ब्रह्मचारिणीची दीक्षा हिला दिली. आणि ही दीक्षा दिल्यानंतर 4च दिवसांनी अजय मोहन बॅनर्जी नावाचे एक यंग मुलगा, अगदी तरुण, किती वर्ष वयाचा, 18 वर्ष वयाचा मुलगा आला स्वामीजींच्याकडे आला, भेटला आणि गेला. संध्याकाळच्या आपल्या मीटिंगमध्ये स्वामीजींनी सांगितलं की आज आपल्याकडे एक हिरा येऊन गेला आणि बहुतेक तो मी माझ्या झोळीत टाकणार आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, कोण आहे? तो म्हणाले येईल राहील, तो येत राहील. निवेदिताला सांगितलं तुला तर त्याच्याबरोबर जास्त दिवस काढायचे, थांब जरा, तो येईल. हे अजय मोहन बॅनर्जी जे होते हे कोण होते? हा अजय बॅनर्जी, नंतर त्यांचंच नाव स्वरूपानंद असं झालं, स्वामी स्वरूपानंद. अत्यंत तल्लख माणूस, वैष्णव घरामध्ये जन्माला आलेला, लहानपणीच त्यांचं लग्न करून टाकण्यात आलं होतं. पण त्यांचं आयुष्य वैवाहिक कधीच नव्हतं. विवाह झाला पण द मॅरेज वॉज नेव्हर कन्सिडर्ड. त्याचं कारण असं होतं की त्यांना उपजतच प्रवृत्ती त्यांची त्यागाकडे होती. अत्यंत मनाने तरल असणारा हा तरुण होता. कारण असं झालं, वयाच्या 14-15व्या वर्षी बाहेर पडलेले होते. त्यावेळेला असं रस्त्यात दिसलं की एक वृद्धा भिकारी आहे, फार मुश्किलीने भिक्षा मागते. तिला कोणीतरी तांदूळ किंवा असे चिरमुरे वगैरे काहीतरी खायला दिलेलं आहे.
ती घेऊन ती आत्ता खायला बसणार तेवढ्यात मागच्या बाजूने कोणीतरी धक्का दिल्यामुळे ती पडलेली आहे आणि आपल्या हातातले सगळे तांदूळ किंवा काय जे असेल ते सगळं त्या मातीत पडले. तिथे शेण पण होतं. त्यातला एक एक कण काढून ती स्वच्छ करून खायचा प्रयत्न करते. हे पाहिलं आणि त्यावेळेला त्यांनी असा एवढा मोठा असा उद्गार काढला की कुठे परमेश्वर आहे, काय जाळायचं आहे का त्या देवाला, का कळत नाही असं. त्यांना जी तरलता होती मनाची ती इतकी होती की हा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जाईच ना. बुद्धांचं चरित्र ऐकताना आपण पाहिलेलं आहे की असा एक कोणीतरी गेला आणि बुद्धांनी ती आपल्याला कथा वाटते. पुराणातल्या कथांमध्ये अर्थवाद जरूर आहे, पण त्या कथांच्या मागचा जर आत्ता या पिढीमधल्या एका तरुणाला असं वाटत असेल आणि या विचाराबरोबर त्यांची विचारचक्र भयंकर जोरात चालायला लागले, या एकाच कारणासाठी त्यांनी याचं उत्तर मिळालं पाहिजे म्हणून अभ्यास चालू केला. आणि या अभ्यासामध्ये त्यांनी लक्षात आलं की पहिल्यांदा आपल्याला समाजामध्ये काहीतरी केलं पाहिजे म्हणून प्रचंड लोकांची सेवा करायला सुरुवात केली. वृद्धांची सेवा करायची, रुग्णांची सेवा करायची, असं सगळं चालू केलं त्यांनी. अभ्यास चालू केला, पण तळमळ थांबे ना मनातली. अशी तळमळ थांबत नसतानाच 1895-97ला स्वामी विवेकानंद नावाची व्यक्ती आलेली आहे कोलकात्यामध्ये असं कळाल्यानंतर हे अजय मोहन बॅनर्जी स्वामीजींना भेटायला आले. नमस्कार केलं. स्वामीजींना सांगितलं, स्वामीजी मला दीक्षा घ्यायची, बघूया म्हटली, या नंतर या, बघू आपण. 4 वेळेला 5 वेळेला 6 वेळेला येऊन झालं. आणि मग स्वामीजींनी त्यांना एक असं सांगितलं, दीक्षा घ्यायची आहे का? तो म्हणाले, हो मला संन्यासी व्हायचं आहे. ते म्हणाले, बाळा लहान आहेस तू, तब्येत चांगली नाही आहे तुझी, उपाशी राहावं लागेल, भिक्षा मिळणार नाही, सेवा फक्त करावी लागेल, लोक दगडंसुद्धा मारतील, तुझी उपेक्षा होईल, तुझा पदोपदी अपमान होईल, तुला अंगावर लिहायला वस्त्रसुद्धा मिळणार नाही आणि एवढं असूनसुद्धा तुला कोणाबद्दलही असूया किंवा कोणाबद्दलही द्वेष बाळगायचं नाही, जमेल का? आणि हे सगळं ऐकून त्यांनी सांगितलं की स्वामीजी जमेल. स्वामीजींनी 4 दिवस अगोदर निवेदितांची दीक्षा दिली होती. 4 दिवसानंतर बरोबर अजय मोहन बॅनर्जींना दीक्षा दिली आणि त्यांचं नाव स्वरूपानंद असं ठेवलं. हे स्वरूपानंद पुढे अल्मोड्याला जेव्हा मायावती आश्रम झाला तेव्हा मिस्टर आणि मिसेस सेवियर तिथं असताना त्यांच्याबरोबर हे गेले तिथे. प्रबुद्ध भारत नावाचं जे आपण मासिक पाहतो ते मद्रासवरून पहिल्यांदा प्रसिद्ध व्हायचं. तर ते करणारा जो बालाजी म्हणून एक तरुण मुलगा होता तो वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी वारला मद्रासमध्ये. आलासिंगांना हे कळेना की आता प्रबुद्ध भारताचं काय करायचं. आणि त्याच वेळा स्वरूपानंद इकडे आले होते. स्वामीजींनी फक्त विचारलं, स्वरूपा ते प्रबुद्ध भारत जरा काढायचं तर तू आणि मिसेस सेवियर म्हणून इथे छापखाना वगैरे चालवू शकाल का? आनंदाने म्हणाले, मी करतो. स्वामीजींना खूप आनंद झाला आपलं प्रबुद्ध भारत परत चालू होणार म्हणून. अजूनही तुम्ही मायावती आश्रमामध्ये गेला तर तिथं साधारण अर्धी खोली बसेल एवढा मोठा प्रिंटिंग प्रेस आहे त्यावेळी आणलेला आणि त्याच्यावरून पहिलं प्रबुद्ध भारत तिथे प्रसिद्ध झालं. त्याच्यानंतर जवळजवळ 15 वर्षे ते 10 वर्ष या महाराजांनी ते चालवलं. हे आणि मिसेस सेवियर, कारण मिस्टर सेवियर लवकर गेले, 1900लाच गेले, त्यामुळे त्या बाई एकट्या होत्या. त्यानंतर पुढे 40 वर्ष जगल्या त्या. आणि या स्वरूपानंदांच्या बरोबर भगिनी निवेदिता. स्वरूपानंदांनी भगिनी निवेदिताला बंगाली शिकवलं, भगवद्गीता त्यांनी शिकवली आणि त्यांनी लिहून ठेवले की स्वरूपानंदांच्याबरोबर शिकणं किती आनंदाची गोष्ट होती, काय त्यांचं ज्ञान होतं. असे हे तरुण स्वरूपानंद दिवसभर काम करून आजूबाजूच्या खेड्यामध्ये, अजूनही आत्ता आपण गेलो तरीसुद्धा सगळे जंगलच आहे ते, त्या आश्रमामध्ये अजूनही जरी आपण गेलो तरी आजूबाजूला अजूनही ट्रायबल लोकच राहतात. 1900ला काय परिस्थिती असेल आपण फक्त इमॅजिन करू शकतो, कल्पना करू शकतो त्याची. तिथं जाऊन ते त्यांची सेवा करत असत, प्रेसचं काम बघत असत, जेवणाचं काम बघत असत, आश्रमाचं काम बघत असत आणि ध्यान करत असत. आता ध्यानाला वेळ मिळत नाही म्हणून काय करायचं म्हणून ते ध्यानाला बसण्यासाठी थोडी निवांत जागा शोधत असेल. आत्ता जर आपण मायावती आश्रमात गेलो तर आश्रमच निवांत जागा आहे. 1900ला आश्रम कसा असेल त्यांना तीही जागा निवांत वाटत नव्हती. म्हणून ते मिसेस सेवियर आईसारख्या होत्या त्यांना, तर त्यांना काळजी वाटायची. त्यांना काळजी वाटू नये म्हणून त्या झोपल्यानंतर हे ध्यानाला जायचे. केव्हा? रात्री 9, 9:30, 10ला. पहाडामध्ये मी गेलेलो आहे, 5:30-6 नंतर फक्त रातकड्यांचा आवाज येतो. या आश्रमापासून साधारण 1-1.5 किलोमीटरवर दूर
एक छोटीशी झोपडी आहे, मी बघून आलेलो आहे. त्या झोपडीच्या तिथे जाऊन ते छोटीशी झोपडी बनवली होती, तिथं जाऊन ते रात्रभर ध्यानाला बसत असत. एकदा ध्यानाला बसलेलं असताना पहाटे पहाटे ध्यान संपलं म्हणून पाऊल बाहेर टाकायला आणि समोर वाघ. परत झोपडीत आले, वाघ निघून गेला आणि मिसेस सेव्हियरने ही गोष्ट सांगावी लागली. त्यांनी ताबडतोब पत्र लिहून स्वामीजींना सांगितलं की याला आवरा, हा पोर जे आहे हे कळत नाही, बाहेर सगळे वाघाचे ही दिसत आहेत, चिन्ह दिसत आहेत. ही झोपडी आत्ता लोखंडामध्ये बनवलेली आहे, म्हणजे तशीच आहे तिथे अजूनही. जिथं ती झोपडी आहे तिथे अजूनसुद्धा आपण 6 वाजता संध्याकाळी थांबू शकत नाही, असं आत्ता आहे. मी 1900चं सांगतच नाही आहे. मी बसलेलं असताना तिथे एक 5-1 मिनटामध्ये 5-6 जळू माझ्या पायाला लागल्या आत्ता. त्यावेळेला जेव्हा ते ध्यानात बसले असतील तेव्हा जर असं काय लागत असेल, सांगण्याचा मतितार्थ असा आहे की साधना किती अवघड आहे. अशी साधना करणारे हे स्वामी स्वरूपानंद जे होते हे वयाच्या फार लवकर गेले. त्यांची तब्येत फारशी चांगली राहायची नाही. नम्रता विनम्रता अंगामध्ये इतकी होती. चुकून कोणीतरी त्यांची ओळख करून देताना फक्त एवढं सांगितलं की स्वामी विवेकानंदांचे ब्रदर डिसायपल, असं म्हटल्याबरोबर त्यांनी ताबडतोब ते भाषण थांबून म्हणाले, नाही, स्वामीजींचा ब्रदर नाही, स्वामीजींचा सेवक ठीक आहे, प्रचंड गुरुबद्दल भक्ती. असे स्वामी स्वरूपानंद या काळामध्ये त्यांना भेटले. आणि निवेदितांचं जे जे काही चाललं होतं प्रकरण, या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी एकदा हा पडदा पडायचाच होता. म्हणून कलकत्त्यातलं आपलं काम संपून स्वामीजींनी ठरवलं की आपण आता काश्मीरला जायचं. 2 बेत निघाले होते. उलीबुल वगैरे त्या म्हणाल्या की स्वामीजी तुम्ही खरोखर खूप थकलेले आहात आणि मी बघितलं इथं भारतामध्ये तुम्हाला विश्रांती मिळणं शक्य नाही, तुम्ही अमेरिकेला चला, आपण परत अमेरिकेला जाऊ, म्हणजे तुम्हाला चांगल्या ठिकाणी विश्रांती मिळेल. आणि तिथली लोकं म्हणजे आता डिसिप्लिन आहे, ते यायचे तसे येतात, इथं कोणीही केव्हाही येऊन तुम्हाला त्रास देतं. स्वामीजी म्हणाले हरकत नाही, फक्त त्यांनी एक विनंती केली की आम्हाला काश्मीर बघायचं आहे, तेव्हा काश्मीर आपण एकत्र बघू आणि मग आपण अमेरिकेला जाऊ. मग स्वामीजी म्हणाले असं जर असेल तर आपल्याला पहिल्यांदा कलकत्त्यातून अल्मोड्याला जावं लागेल आणि त्याच्या अगोदर नैनितालला जावं लागेल. नैनितालला जाण्याचं काय कारण, तर नैनितालला राजे अजित सिंग खेत्रीचे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी म्हणून आलेले होते. त्यांनी सांगितलं तर स्वामीजी थोडे दिवस माझ्याबरोबर. ते म्हणाले मी ऑन द वे तुझ्याकडे येतो नैनिताल आणि तिथून मग मी पुढे अल्मोड्याला जाईल. म्हणून तिथून कुठून कलकत्त्याहून स्वामीजी निघाले आणि नैनितालकडे निघाले. आता गंमत अशी होती की नैनितालला गेल्यानंतर ते कसे कसे कोण कोण गेलं, तर त्यांच्याबरोबर या सगळ्या बायका होत्याच. त्याच्यामध्ये एक बाई ॲड झाली, तिचं नाव मिसेस पॅटरसन. या कोण होत्या, भारतामध्ये अमेरिकेचा जो राजदूत होता त्यांची बायको. मग यांनी केव्हा पाहिलं स्वामी विवेकानंदांना, आपण अमेरिकेत असताना स्वामी विवेकानंद पाहतो तेव्हा बाल्टिमोर नावाच्या शहरामध्ये स्वामीजींना फार मोठा त्रास झाला होता. कशाचा, त्यांना कोणत्याच हॉटेलमध्ये राहायला देत नव्हते कारण वर्णद्वेषामुळे. त्यावेळेला ज्या बाईंनी त्यांना राहण्याची जागा दिली त्याच बाई नंतर लग्नाने भारताच्या राजदूताच्या पत्नी बनल्या होत्या. पण त्यावेळेला स्वामीजींना पाहिलेलं असल्यामुळे इथं स्वामीजी आलेत म्हटल्याबरोबर त्या त्यांच्या मागे लागल्या आणि त्याने सांगितलं मलाही तुमच्याबरोबर काश्मीरला यायचं आहे. त्या बाईंना नंतर खूप लोकांनी चिडवलं सुद्धा, कोणत्या तरी अशा साधूच्या मागे लागतात, तो इंडियन आहे अमुक आहे, पण त्या बाईंनी सांगितलं नाही, ते वेगळे आहेत. ते या बाईसुद्धा त्यांच्याबरोबर होत्या. या सगळ्यांना घेऊन ते शेवटी नैनितालला आले. नैनितालला राजे तिथं होतेच. आणि या प्रवासाचं वर्णन सगळं भेवगिनी निवेदितांनी करून ठेवलेलं आहे. द मास्टर ॲज आय सॉ हिम नावाचं एवढं मोठं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये वॉन्डरिंग इन हिमालयाज म्हणून आहे, ते हे सगळं वर्णन तिथे आहे. स्वामीजींच्याबद्दल हे वर्णन का लिहून ठेवलं आहे, तर ही जी ट्रिप झाली, ही जी सहल झाली काश्मीरची, यामध्ये स्वामीजींनी जो ज्ञानाचा प्रकाश टाकलेला आहे, म्हणजे ज्या दिवशी कलकत्त्यातून निघाले त्या दिवसापासून काश्मीरहून परत येऊपर्यंत स्वामीजी फक्त इतिहास सांगत होते. कधी शिव, कधी जनकराजा, कधी शुक, कधी शिवाजी, कधी बुद्ध, कधी ज्या शहरात जाईन त्या शहराचा इतिहास.
कलकत्त्यातून स्वामीजी पटण्याला आले, पाटलीपुत्राचा इतिहास चालू, संपूर्ण मौर्य घरानं सगळं सांगितलं, त्यांच्या तारखा सांगितल्या, अलेक्झांडर कुठे आला ते सांगितलं, मागेस्थानीस कुठल्या कोर्टामध्ये होता ते सांगितलं, त्यावेळेला ग्रीक कोणते इतिहास लिहिणारे ग्रीक इतिहासकार कोण आले ते सांगितलं. या सगळ्या बायका म्हणजे फक्त कान देऊन ऐकत होत्या. आणि दरवेळेला एक आश्चर्य पोटात जाते ना जाते, तो पण स्वामीजींना इतकं कसं माहीत, हे आता म्हणजे त्याचा सवयच होऊन गेली. पटण्याहून लखनौला बनारसला आले, बनारसचा इतिहास सगळा सांगून झाला, बनारसहून लखनौला आले, लखनौचा इतिहास सांगून झाला, आणि लखनौवरून तराईवरून नैनिताला यायला लागतं. तराईला आल्याबरोबर स्वामीजी म्हणाले, आत्ता जिथे उभे आहात ना ती बुद्धाची जन्मभूमी आहे. लुंबिनी वनामध्ये जन्म झालेला आहे, तराई भागामध्ये येतो. म्हणाले आत्ता बुद्धाच्या जन्मी. मग बुद्धाबद्दल बोलायला सुरुवात केली. स्वामीजीचं अत्यंत आवडतं हे म्हणजे असं जर कोणी ऐतिहासिक व्यक्ती जर कोण असेल तर ते बुद्ध होतं. अशा ठिकाणी ते गेले आणि तिथे या नैनितालला आणखीन एक गोष्ट झाली. मोहम्मद सरफराज हुसेन नावाचे एक गृहस्थ, मुस्लिम गृहस्थ, त्यांचं नाव मोहम्मद सरफराज हुसेन, यांचा स्वामीजींच्यावर इतकी भक्ती होती की ते स्वामीजींना स्वतःच म्हणायचे, तुम्ही मला काही दीक्षा देणार नाही, हो की नाही, मी माझं नावच ठेवून घेतलेलं म्हणाले, मी मोहम्मदानंद आहे. स्वामीजींची भक्ती इतकी असायची आणि स्वामीजींच्या बरोबर ते फक्त अद्वैत वेदांत बोलायचे. स्वामीजी स्वतः म्हणायचे, अद्वैत वेदांताची उत्कृष्ट ओळख असणारा कोण असेल तर मोहम्मद सरफराज हुसेन उर्फ माझा मोहम्मदानंद. ह्या दोघांची तिथे नैनितालला परत भेट झाली. त्यांनी एक वाक्य लिहून ठेवले त्यावेळेला. त्या नवोदितांना फार आश्चर्य वाटले, मुस्लिम माणूस आणि आपल्या स्वामीजींचे काय काय प्रकरण आहेत काय कळत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, निवेदिता तिथं बसल्या होत्या तेव्हा स्वामीजींना सांगितलं, स्वामीजी पुढे जर तुम्ही अवतार आहात असं जर सिद्ध झालं ना तर या अवताराला बघितलेला पहिला माणूस म्हणून माझं नाव येईल. मला खात्री आहे तुम्ही अवतार आहे, मला त्याच्याबद्दल विशेष नाही. इतरांना जर वाटलं तर पहिला माणूस म्हणून माझं नाव घेतलं जाईल, की अवताराला ओळखलेला माणूस म्हणून माझं नाव घेतलं जाईल. पुढे स्वामीजी या गृहस्थाला रेग्युलरली पत्र लिहित असायचे. त्यांनी 1900 सालामध्ये एक पत्र लिहिलं, ते पत्र फार पाहण्यासारखं आहे. स्वामीजींनी असं लिहिलं आहे मोहम्मदानंदांना की या भारतवर्षाला जर काय हवं असेल तर या भारतवर्षाचा मेंदू अगर हिंदू असेल आणि शरीर अगर इस्लाम असेल तर या भारतवर्षाकडे कोणाकडे पाहण्याची सुद्धा धाडस होणार नाही. अशा प्रकारचं वाक्य त्यांनी केलेलं आहे. नैनितालला ते राहिले. नैनितालचं म्हणजे नैनितालला आल्यानंतरच थंडी चालू झाली. हा प्रवास स्वामीजींना खूप आवडायला लागला आणि आता नैनितालहून अल्मोड्याला गेले आणि अल्मोड्याहून परत काश्मीरला गेले. या काश्मीरमध्ये मग अमरनाथला गेले. अमरनाथला गेल्यानंतर 6 महिने स्वामीजी शिव अवस्थेमध्ये होते. 6 महिने स्वामीजींचे डोळे लाल होते. 6 महिने स्वामीजींना या विश्वामध्ये थांबणं दुरापास्त झालेलं होतं. स्वामीजींना जेवणं अवघड जात होतं, स्वामीजींना बोलणं अवघड जात होतं. ती अवस्था कशी आली, कशा पद्धतीने आली, या काश्मीर खोऱ्यामध्ये स्वामीजींनी नेमकं केलं काय, 1 महिन्यासाठी कसे राहिले, अल्मोड्याला काय काय झालं, हे सगळं आपण पुढच्या वेळेला. हरि ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.